UGC नेट आणि सेट अशा दोन परीक्षांच्याबद्दल आपण सुरुवातीच्या तासामध्ये चर्चा करूयात. कुठल्याही वरिष्ठ महाविद्यालयामध्ये भारतामध्ये जर आपल्याला कुठेही सहाय्यक प्राध्यापक म्हणून जॉईन व्हायचं असेल तर UGC युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, ज्याला आपण विद्यापीठ अनुदान आयोग असं म्हणतो, तर विद्यापीठ अनुदान आयोग वर्षातून 2 वेळा नेट परीक्षा कंडक्ट करत असते. एक जून महिन्यामध्ये आणि दुसरी डिसेंबर महिन्यामध्ये. या 2 वेळा ह्या परीक्षा होतात आणि ह्या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी अशा स्वरूपाच्या या परीक्षा असतात. या परीक्षांचं जर स्वरूप पाहिलं तर 2 पेपर आपल्याला परीक्षेमध्ये असतात. पूर्वी जुलै 2018 पर्यंत सर्व परीक्षा या ऑफलाईन स्वरूपाच्या व्हायच्या. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला पहिला पेपर जो आपण पेपर 1 म्हणतो, GS म्हणतो, तर त्या पेपर 1मध्ये 100 मार्कांचा एकूण प्रश्नपत्रिका असते. 50 क्वेश्चन असतात आणि मल्टिपल चॉईस, ज्याला आपण वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतात. आणि कुठल्याही पद्धतीची नकारात्मक गुणपद्धती त्याच्यामध्ये नसते, निगेटिव्ह मार्किंग कुठेही नसते. दुसरा पेपर हा आपल्या विषयाचा असतो, कारण UGC फक्त एका विषयापुरते परीक्षा घेत नाही. असंख्य विषय आहेत की ज्याच्यामध्ये कॉमर्सचे सब्जेक्ट आहेत, ह्युमॅनिटीजचे आहेत, लँग्वेजेसचे आहेत, कम्प्युटर सायन्सचे आहेत, लॉचे आहेत, इंटरडिसिप्लिनरीचे सगळे सब्जेक्ट UGC मार्फत घेतले जातात. सुरुवातीला UGC स्वतः ही परीक्षा कंडक्ट करायची. आता NTA करते. NTA म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी. विविध परीक्षा NTA मार्फत घेतल्या जातात. या परीक्षेचं स्वरूपसुद्धा आता ऑनलाईन पद्धतीनं ही परीक्षा होते. ज्यावेळेस मी सुरुवातीला 2018 साली पहिल्यांदा जेव्हा पास केलं होतं, तर त्यावेळेस ती परीक्षा ऑफलाईन स्वरूपामध्ये झाली होती. ती शेवटची ऑफलाईन परीक्षा होती आणि त्यानंतर ऑनलाईन परीक्षा झाली. ऑनलाईन परीक्षेमध्ये सुद्धा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न होते. पण पहिल्या वर्षी त्यांनी असं केलं होतं की पहिला पेपर जो GS1चा पेपर आहे त्याच्यासाठी 60 मिनिटांचा वेळ दिलेला होता. 60 मिनिटं झाली की मधल्या काळामध्ये अर्धा तासाचा ब्रेक आणि परत मग 2 तास आपल्या विषयाला. त्यावर्षी अशी गडबड झाली होती की एका तासामध्ये पहिला पेपर सोडवणं हा थोडं चॅलेंजिंग आहे. पण मग त्याच्यानंतरच्या वर्षांमध्ये त्यांनी परत असं केलं की दोन्ही पेपर कंबाईन केलेत. म्हणजे फर्स्ट पेपर आणि सेकंड पेपर, म्हणजे 150 क्वेश्चन आणि त्यासाठी 180 मिनिटांचा वेळ. म्हणजे तुम्ही कुठेही स्विच होऊ शकता. म्हणजे तुम्ही सुरुवातीला दुसरा पेपर सोडवा, कारण दुसऱ्या पेपरमध्ये 100 क्वेश्चन्स आहेत आणि त्याला 2 तासांचा वेळ, 120 मिनिटांचा वेळ. तुलनेनं इकडे 50 मिनिटांसाठी तुम्हाला 60 मिनिटांचाच वेळ होता. पण 180 मिनिटांमध्ये तुम्ही सहजपणे आता कुठेही स्विच करू शकता. पहिला पेपर आपण ज्याची चर्चा करणार आहोत तो GS1चा पेपर. त्याच्यामध्ये 10 उपघटक आहेत. ज्या पद्धतीनं नेट परीक्षा ही ऑल इंडिया एकूण राष्ट्रीय स्तरावरती सगळ्याच राज्यांसाठी घेतली जाते. समजा आपला मराठी हा विषय आहे, आपल्याला असं वाटतं की हा रिजनल सब्जेक्ट आहे आणि इतर राज्यांमध्ये आपल्याला काय संधी मिळू शकतात, तर इतर काही विद्यापीठांमध्ये सुद्धा तुम्ही असिस्टंट प्रोफेसरसाठी जर मराठी या विषय निवडलेला असेल तर तुम्हाला त्या संधी आहेत की जिथे जिथे मराठी शिकवलं जातं. जसं कर्नाटक विद्यापीठामध्ये, कर्नाटक राज्यामध्ये बेळगाव विद्यापीठ आहे की तिथे मराठी भाषेचं विभाग आहे. त्यानंतर बडोदा विद्यापीठामध्ये म्हणजे सयाजीराव गायकवाड विद्यापीठामध्ये मराठी विभाग आहे. तिकडे तुम्ही अलीगड मुस्लिम विद्यापीठामध्ये गेलात तरीसुद्धा तिथे लँग्वेज डिपार्टमेंट आहे जिथे मराठी भाषा शिकवली जाते. औरंगाबादचे डॉक्टर ताहिर पठाण म्हणून तिथे असोसिएट प्रोफेसर सध्या आहेत. अशा पद्धतीच्या संधी आहेत. आणि दुसरीकडे समजा उद्या जर भारतीय भाषांमध्ये जर अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळाला आणि आज या 6 भाषांना मराठी एकूण अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे, जर मराठीला पुढच्या काळामध्ये जर तो दर्जा मिळाला तर अन्य विद्यापीठांमध्ये राज्याच्या बाहेर देखील ही भाषा शिकवली जाऊ शकते. त्यामुळे ह्या संधी आपल्याला मिळू शकतात. UGCची नेट ही परीक्षा तुम्ही एकदा क्वालिफाय केली, त्यामध्ये 2 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये असिस्टंट प्रोफेसर, ओन्ली फॉर असिस्टंट प्रोफेसर, सहाय्यक प्राध्यापकांसाठी. एकदा तुम्ही कधीही ती पास केली तर आयुष्यामध्ये परत ती परीक्षा द्यायची तुम्हाला गरज नाही. तुम्ही ती क्वालिफाईंग आहे आणि असिस्टंट प्रोफेसरसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर त्याच्यामध्ये अजून एक प्रकार असतो की JRFसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. JRF म्हणजे काय, ज्युनियर रिसर्च फेलोशिप. दिस फेलोशिप इज फॉर PhD प्रोग्राम. ज्यांना PhD करायचं आहे त्यांच्यासाठी UGC JRF मिळते. JRFमध्ये सुद्धा तुम्हाला 2 वर्षांचं JRF आणि 3 वर्षांचं SRF असं 5 वर्षांसाठी ही फेलोशिप मिळते. या फेलोशिपची जी अमाऊंट आहे
ती महिन्याला 31,000 रुपये फेलोशिप मिळते आणि त्यानंतर तुम्हाला HRA त्याच्यासोबत इन्क्ल्यूड असतो. अमरावतीसारख्या विद्यापीठामध्ये जर तुम्ही JRF घेऊन PhD करत असाल तर 16% तुम्हाला HRA मिळतो, हाऊस रेंट अलाउन्स ज्याला म्हणतो. तर तो 31,000च्या 16% म्हणजे 4,960 रुपये तुम्हाला यामध्ये मिळतात. म्हणजे टोटल अमाऊंट तुम्हाला फेलोशिपमध्ये 35,960 रुपये मिळतात आणि क्वार्टरली 2,500 रुपये वेगळे मिळतात. म्हणजे तुमच्या बुक परचेस करायचं आहे, टायपिंग करायचं आहे किंवा इतर काही ज्या गोष्टी आहेत, प्रिंटिंग आहे, त्याच्यासाठी 2,500 रुपये. म्हणजे ते वर्षाला ह्युमॅनिटीजमध्ये आपल्याला 10,000 रुपये ते मिळतात आणि महिन्याकाठी तुम्हाला 36,000 रुपये फेलोशिपचे मिळतात. 2 वर्षानंतर JRF नंतर तुम्हाला SRFचं कन्व्हर्जन होतं आणि SRF कन्व्हर्जन झाल्यानंतर तुमची जी फेलोशिपची अमाऊंट आहे ती 31,000ची 35,000 होते आणि तुमचा HRA सुद्धा त्या प्रमाणात जो 4,960 रुपये मिळायचा तो तुम्हाला 5,700 रुपये अशा पद्धतीनं तुम्हाला जवळपास 41,000 रुपयांपर्यंत ती अमाऊंट मिळते. आणि दुसरीकडे तुमची जी कॉन्टिन्जन्सी अमाऊंट आहे ती दुप्पट होते, ती 20,000 रुपयांची होते. म्हणजे 3 महिन्यांमध्ये तुम्हाला 5,000 रुपये मिळतात. एक चांगली अपॉर्च्युनिटी तुम्हाला सगळ्यांनाच असते. फक्त त्याच्यामध्ये काही वयाची बंधनं आहेत की तुम्ही ओपन कॅटेगरीमधनं बिलॉंग करत असाल तर तुम्हाला 30 वर्षाची वयोमर्यादा आहे आणि इतर ज्या कॅटेगरीज आहेत, समजा OBC आहे, SC ST आहे, PWD आहे किंवा तुम्ही फिजिकली हँडिकॅप म्हणून जर त्याचं रिझर्वेशन घेत असाल तर त्या पद्धतीनं एज रिलॅक्सेशन तुम्हाला ते मिळू शकतं. त्याच्याबद्दल आपण विस्तृत नंतर त्याची माहिती घेऊयात. पण हा जो कट ऑफ आहे म्हणजे दरवर्षी, आता ताई देखील आत्ता यावर्षी त्यांचं नेट क्लिअर झालं, तर यांचं नुकतंच MA कंप्लीट झाल्यानंतर लगेच नेट क्लिअर होणं ही जी काही अपॉर्च्युनिटी आहे म्हणजे तुम्हाला एक चांगली संधी त्यानिमित्तानं मिळते. दुसरं महत्त्वाचं, नेट क्वालिफाय झाल्यानंतर जर तुम्ही कुठे जॉब करत असाल आणि तर तुम्हाला फेलोशिप घेता येत नाही किंवा एक तर तुम्हाला फेलोशिप घ्यावी लागेल किंवा मग जॉब रिझाईन करावं लागेल. त्या 2 गोष्टींचं तुम्हाला हे पाळावं लागतं. म्हणजे तुम्ही जेव्हा परमनंट कुठे जॉईन व्हाल त्यावेळेस तुम्हाला फेलोशिप डिस्कंटिन्यू करावी लागते. त्यामुळे हे जर आपण समजून घेतलं आणि दरवर्षी जो कट ऑफ आहे तो व्हेरी होतो, म्हणजे तो बदलणारा असतो. कॅटेगरी वाईज हा कट ऑफ हा प्रत्येक वेळी विषयानुरूप बदलणारा असतो. मराठी या विषयाचा जर आपण विचार केला तर आपल्या कॅटेगरीज आपण समजून घेतल्या पाहिजे. ओपन कॅटेगरीचा एक वेगळा कट ऑफ लागतो. OBCमध्ये जे नॉन क्रिमिलियरमध्ये बिलॉंग करतात की ज्यांना OBCची सवलत मिळते त्यांच्यासाठी एक वेगळा कट ऑफ लागतो. त्यानंतर SC STसाठी एक वेगळा कट ऑफ लागतो आणि इतर जे काही VJNT असं जे काही महाराष्ट्रापुरतं जे काही जातीय आरक्षण आहे तर VJNT आणि इतर जे काही सबकास्ट आहेत त्या बिलॉंग करतात सेंट्रलला OBCमध्ये. कारण कॅटेगरी वाईज जर आपण विचार केला तर फक्त सेंट्रल लेवलला 4 कास्ट सध्या कन्सिडर केल्या जातात. एक OBC, SC ST आणि EWSमध्ये आणि फिजिकली हँडिकॅप किंवा इतर जे काही आरक्षण आहेत त्या देखील. पण ते आरक्षण देखील तुमच्या कॅटेगरी वाईजच तुम्हाला ते मिळतं. त्यामुळे याचा सगळ्यांना आपल्याला विचार करावा लागतो. अद्यावत आपण जेव्हा फॉर्म भरतो त्यावेळेस आपलं OBCमधनं जर तुम्ही या परीक्षा देत असाल किंवा रिझर्वेशन घेत असाल तर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट तुमचं जे काही रिन्यू केलेलं असतं दर 3 वर्षाला आपल्याला रिन्यू करावं लागतं ते आपल्याकडं अद्यावत स्वरूपाचं असलं पाहिजे. कारण जर समजा तुम्हाला फेलोशिप मिळाली तर त्या तारखेमध्ये तुमच्याकडं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट काढलेलं असावं लागतं. या सगळ्या गोष्टींचा एक महत्त्वाचा फायदा असा होतो की या परीक्षांच्या अभ्यासामध्ये मी जसं तुम्हाला म्हणालो की केवळ आणि केवळ अभ्यासक्रमापुरताच गोष्टी तुम्हाला माहीत असाव्यात असं नाही आहे. काही लोकांचं एक विस्तृत वाचन ज्याला म्हणतो, तुम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करता, तुम्ही वर्तमानपत्र वाचता, तुम्ही अन्य पुस्तकं वाचतात, याचा देखील तुमचा डायरेक्ट इनडायरेक्ट तुम्हाला याचा फायदा निश्चितपणे होतो. विषयाच्या अनुरूप आपण जर पाहिलं तर पहिला पेपर हा 100 मार्कांसाठी असतो, दुसरा पेपर हा 200 मार्कांसाठी असतो. पहिल्या पेपरमध्ये तुम्हाला 50 क्वेश्चन्स असतात आणि दुसऱ्या पेपरमध्ये 100 क्वेश्चन्स असतात. प्रत्येक प्रश्न हा 2 मार्कांसाठी असतो आणि दरवर्षी जितक्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, किती एनरोल्ड झाले, किती लोकांनी परीक्षा दिली, त्या प्रमाणामध्ये 6% हा पासिंग रेशो असतो. त्यामुळे 100 लोकांनी जर परीक्षा दिली असेल तर त्याच्यामध्ये फक्त 6% लोक त्याच्यामध्ये उत्तीर्ण होणार आहेत आणि फक्त 1% लोकांना फेलोशिप मिळणार आहे. त्यामुळे तुमचं जी स्पर्धा आहे, समजा आता ताईंचा जर विचार केला तर त्यांना 144 मार्क 144 मार्क्स यावेळेस होतं आणि फेलोशिप OBCमध्ये 160 मला असं वाटतं
154 हा कट ऑफ लागलेला, म्हणजे अगदी जवळ त्यांचा स्कोर होता. मग त्याच्यामध्ये कॅटेगरी वाईज ज्या फेलोशिपच्या जागा आहेत त्या असतात. म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर 1-2 लोकांना फेलोशिप मिळते, तिकडे OBCमध्ये 1-2 लोकांना मिळते. अशा पद्धतीनं ती फेलोशिपची गोष्ट आहे. ज्यांना PhD करायची आणि फेलोशिप पाहिजे त्यांच्यासाठी जरा जास्तीचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. पहिला पेपर जो सगळ्यांनाच कॉमन असतो, इतर सब्जेक्टसाठी सुद्धा एकच पेपर असतो. आता ऑनलाईन पेपर असल्यामुळं शिफ्ट वाईज पेपर होतो. मराठीचा साधारणपणे महाराष्ट्रभरातून जास्तीत जास्त विद्यार्थी त्याच्या परीक्षा देतात आणि तरीसुद्धा एका दिवशी ती परीक्षा होते. परीक्षांचे केंद्र देखील आपण माझ्या माहितीप्रमाणे आता अमरावती आणि नागपूर असे 2 केंद्र सध्या तुम्हाला निवडता येतात, जवळचे तरी. पुणे आहे, मुंबई आहे, औरंगाबाद आहे, या सगळ्या सेंटर्सवरती तुम्ही ती परीक्षा देऊ शकता. आत्ता UGCनं एक मला वाटतं नवीन गाईडलाईन्स किंवा नवीन एक नोटिफिकेशन दिलेलं आहे की त्यांनी असं म्हटलेलं आहे की मार्च महिन्याच्या 2nd वीकमध्ये, याच महिन्याच्या 2nd वीकला जूनच्या परीक्षेचं नोटिफिकेशन येऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला याचा देखील आता पुढे फायदा होऊ शकतो. सेटचं अजून त्याच्याबद्दलचं माहिती नाही की सेटचं कधीपर्यंत येईल. सेट ही जी परीक्षा आहे ती महाराष्ट्र आणि गोव्यासाठी कंडक्ट केली जाते. प्रत्येक राज्य तिथल्या असिस्टंट प्रोफेसरसाठी सेट परीक्षा कंडक्ट करत असते. जसं नेट आहे, नेट ही ऑल इंडिया कुठेही तुम्ही अप्लाय करू शकता. सेट जर तुम्ही क्वालिफाय झाला तर सेटमध्ये महाराष्ट्र आणि गोवा अशा 2 राज्यांमध्ये तुम्हाला असिस्टंट प्रोफेसरसाठी आपला जो मराठी विषय आहे तर त्या मराठी विषयाच्या जागा असतील तर तिथे तुम्हाला अप्लाय करता येऊ शकतं. याच्यामधली महत्त्वाची बाब अशी आहे की इतर राज्यांच्या देखील सेट परीक्षा होत राहतात. म्हणजे कर्नाटक आहे, गुजरात आहे, त्या राज्यांचं. पण महाराष्ट्रात आपण मराठी विषयाच्या संबंधित आहोत, त्यामुळं आपण कॉन्सन्ट्रेट करतो आहोत की फक्त मराठी विषयापुरताच याचा आपण विचार करतो आहोत. कारण एखाद्याचा एज्युकेशन किंवा हिस्ट्री किंवा सोशॉलॉजी असा सब्जेक्ट असेल तर त्याला अन्य राज्यांच्या मध्ये सुद्धा सेट क्वालिफाय होऊन त्या राज्यांमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. पण बऱ्याच वेळा काय होतं की समजा आता गुजरातमध्ये वॅकन्सीज जर मराठीची जागा असेल, आता माझ्या माहितीप्रमाणे बडोदा युनिव्हर्सिटीमध्ये मराठीची STची जागा, ST कॅटेगरीमधली जागा रिक्त आहे. पण मग तिथल्या स्थानिक राज्य सरकारचं एक काही निर्बंध किंवा त्यांचे काही निकष असे असतात की तिथला तो मूळ रहिवासी गुजरात राज्याचा असला पाहिजे. मग आता महाराष्ट्राचं जसं आपण डोमिसाईल सर्टिफिकेट अधिवास प्रमाणपत्र घेतो, अधिवास प्रमाणपत्राच्या आधारावरती हा संबंधित व्यक्ती महाराष्ट्राचा नागरिक आहे म्हणून तो सरकारी सेवेमध्ये पात्र होऊ शकतो. अशा पद्धतीनं तुम्हाला हे करावं लागेल. नेट परीक्षा किंवा सेट परीक्षा कोण देऊ शकते याच्याबद्दल जर आपण विचार केला तर पोस्ट ग्रॅज्युएशन ज्या विषयामध्ये तुम्हाला नेट किंवा सेट परीक्षा द्यायची आहे तर पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये तुम्हाला B+ असणं गरजेचं आहे. आता आपल्याला याचं कौतुक राहिलेलं नाही की B+ सहज मिळतं. आता याच्यामध्ये 2017 पासून आपल्या इथे सेमिस्टर पॅटर्न सत्र पद्धती सुरू झाली आणि या सत्र पद्धतीमुळे 80 मार्कांचा तुमचा पेपर असतो, 20 मार्कांचं तुमचं इंटरनल असतं, त्यामुळे तुम्हाला सहजपणे आता B+ मिळतो आहे. पण ज्यावेळेस ॲन्युअल पॅटर्न होता, ॲन्युअल पॅटर्नमध्ये 100 मार्कांचा पेपर असायचा आणि त्याच्यामध्ये 50% मार्क एनी रिझर्वेशन कॅटेगरी आणि ओपन कॅटेगरीमध्ये 55% मार्क मिळवणं हे खूप अवघड असायचं. त्यामुळे B+ मिळायचं नाही. त्यामुळे बरेच विद्यार्थी आपले नेट सेटसाठी क्वालिफाय व्हायचे नाहीत किंवा मग त्यांना एक तर श्रेणी सुधार करावं लागायचं किंवा मग इतर विषयांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट करून मग त्यांना नेट परीक्षा द्याव्या लागायची. त्यामुळं आता ही अडचण आपल्या सगळ्यांसमोरची राहिलेली नाही आहे. आता विषयाच्या बाबतीत जर तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुमच्या एकूण ज्या आयडियाज आहेत की बाबा काय नेमकं असतं तर तुमच्या काही शंका असतील तर विचारू शकता, जेणेकरून हे सेशन आपण इंटरॅक्टिव्ह करू शकतो की काही अजून मी जे सांगितलं आहे त्याच्यामध्ये काही प्रश्न आहेत किंवा अजून तुम्हाला काही समजलं नाही. हो, तुम्ही काय आता त्याच्यामध्ये एक ऑप्शन असतो आपल्याला की आता समजा आपण एकदा क्वालिफाय झालो तर आपण त्या विषयामध्ये कितीही वेळा नेट देऊ शकतो. सेटच्या बाबतीत तसं नाही. सेट तुम्ही एकदा क्वालिफाय झाला की तिथे टाकल्यानंतर लगेच त्यांच्या एकूण सिस्टीममध्येच येतं की तुम्ही परत त्याच विषयात नाही देऊ शकत सेट. म्हणजे समजा आता मी मराठीमध्ये सेट क्वालिफाय झालो आणि मला असं वाटलं की परत एकदा सेट देऊन पाहतो तर ते सेट नाही देता येणार मला. मग मला विषय बदलून वेगळ्या विषयांमध्ये सेट देता येईल.
पण त्याच विषया पण नेटमध्ये तसं नाही आहे. नेटमध्ये कारण तुम्हाला फेलोशिप मिळते, तर तुम्ही एक हे करू शकता की आता जसं बोथ आपण जेव्हा फॉर्म फिलअप करतो, तर फॉर्म फिलअप करताना देखील आपल्याला 2 ऑप्शन असतात की समजा ज्यांना फेलोशिप पाहिजे तर ते असं करतात की अप्लाईंग फॉर असिस्टंट प्रोफेसर विथ JRF, किंवा तुम्ही आता समजा आता टाईमचं झालेलं आहे समजा, तर त्या पुढच्या वेळेस जेव्हा अप्लाय करतील तर ओन्ली फॉर JRF, म्हणजे तेवढ्यासाठीच ते अप्लाय करतील. किंवा ज्यांना फेलोशिप नकोच आहे तर ते पहिल्यांदाच करतील की ओन्ली फॉर असिस्टंट प्रोफेसर. आणि जसं म्हटलं की तुम्ही जॉब आपण मिळवतो त्याच्यानंतर फेलोशिप सोडायला म्हणजे रिसर्च सोडावा लागतो. नाही, रिसर्चची जी अमाऊंट आहे, म्हणजे हे जे काही तुम्हाला अमाऊंट मिळते, समजा आता उद्या तुम्ही एका नेट क्वालिफाय झाला, तुम्हाला JRF मिळालं आणि JRFच्या जॉईनिंगनंतर 6 महिन्यानंतर तुम्हाला कुठेतरी परमनंट जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळाली, तर तुम्ही डिसकंटिन्युटीचं एक सर्टिफिकेट तुम्हाला भरून द्यावं लागतं. त्या 6 महिन्यामध्ये तुम्हाला जे पैसे मिळालेले आहेत ते तुमचेच आहेत, त्या फेलोशिपसाठी तुम्हाला मिळालेले आहेत. पण त्याच्यानंतर तुम्ही एका ठिकाणी जॉब जॉईन करता आहात तर तुम्ही फक्त ही फेलोशिप सोडता, तुमचं रिसर्च तुम्ही कंटिन्यू सुरू ठेवू शकता, फक्त फेलोशिपची अमाऊंट तुम्हाला मिळणार नाही, इतकंच त्याच्यामधला भाग आहे. याच्यामध्ये ज्या काही बाबी आहेत की बऱ्याच वेळा आता आमच्यासोबत ज्या लोकांनी नेट परीक्षा दिली होती, बऱ्याच वेळा हा गोंधळ लोक करतात. ऑनलाईन परीक्षा जेव्हा तुम्हाला अप्लाय करायचा तर तो विषयाचा सांकेतांक तुम्हाला लिहावा लागतो, मराठीचा जो 38 क्रमांक आहे. म्हणजे ही बाब तुम्ही फॉर्म भरताना देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण आमच्यासोबत काही 2 मुली अशा 2-3 जणांचा असा गोंधळ झाला होता की त्यांनी मराठीऐवजी दुसऱ्याच विषयाला अप्लाय केलं होतं. म्हणजे त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन मराठीमध्ये झालं होतं, पण त्यांनी वेगळ्या विषयामध्ये अप्लाय केलं होतं. आणि मग त्यांनी सांगितलं की आमच्या तो जो सायबर नेट कॅफेवाला आहे तर त्याने भरून दिला फॉर्म आणि त्यांनी देखील सोडवलं. त्या सगळ्या नांदगावच्याच होत्या तिघी, आणि त्यांनी सोडवलाही पेपर आणि त्यांना बऱ्यापैकी चांगले मार्क होते. तर ते असा गोंधळ होऊ नये, कारण आता आणि परत असं की तुम्ही अपेअरमध्ये देऊ शकता का, तर तुम्ही अपेअरमध्ये देऊ शकता. तुम्ही समजा सेकंड इयरला आहात, तुम्ही परीक्षा दिली, तुम्ही क्वालिफाय झालात, तर तुमच्या सर्टिफिकेटवरती लिहून येतं की विदिन 2 इयर्स तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट करायचं. म्हणजे त्या 2 वर्षांमध्ये तुम्ही फर्स्ट इयरलाही देऊ शकता. म्हणजे आता फर्स्ट इयरला तुम्ही आहात समजा आणि आत्ता समजा तुम्ही दिली आणि तुम्ही क्वालिफाय झाले, तर तुम्ही विदिन 2 इयर्स तुम्हाला तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट करून घ्यायचं आहे असं तुमच्या सर्टिफिकेटवरती येतं. समजा आता आज परीक्षा झाली आणि उद्या समजा 30 तारखेला आपण गृहीत धरूया 30 मार्चला त्याचा रिझल्ट लागला, तुम्ही क्वालिफाय झालात आणि तुम्ही फर्स्ट इयरला आलात, तर 30 मार्च 2022 पासून तर 30 मार्च 2024पर्यंत तुम्हाला तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट करावं लागतं. आणि जर समजा तुम्ही फर्स्ट इयरलाच पहिल्याच वर्षी तुम्हाला फेलोशिप पण मिळाली अपियरमध्येच, तर 2 वर्षांमध्ये तुम्हाला ते कंप्लीट करून मग PhD प्रोग्रामसाठी ॲडमिशन घ्यावी लागते. आता फेलोशिप मिळणं म्हणजे काय, समजा आता JRF अवॉर्ड्स आले, तुम्हाला मिळाली फेलोशिप, तर लगेच तुमचे पैसे तुम्हाला अमाऊंट तुम्हाला मिळायला सुरुवात होते का, तशी प्रक्रिया नाही. तुम्हाला कुठल्या तरी एका युनिव्हर्सिटीमध्ये, कुठल्या तरी रिसर्च सेंटरमध्ये तुम्हाला PhD प्रोग्रामसाठी ॲडमिशन घ्यावी लागते. समजा तुम्हाला JRF मिळाली तर तुम्ही ॲज अ PhD स्टुडंट म्हणून कोर्सवर्कला, आता सध्या कोर्सवर्क सुरू झालं आहे, जसं पूर्वी MPhil असायचं, पूर्वी MPhil व्हायचं, तर आता तुम्हाला कोर्सवर्कला ॲडमिशन घ्यावी लागते. ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला काही फॉर्म्स भरून द्यावे लागतात. ते फॉर्म्स विद्यापीठाच्या, समजा आता विद्यापीठाच्या स्तरावरती जर तुम्ही ॲडमिशन घेतली तर विद्यापीठामधल्या डेव्हलपमेंट सेक्शनला तुमचे सगळे फॉर्म जातात, तुम्हाला त्याचे डॉक्युमेंट्स जोडावे लागतात. त्याच्यामध्ये तुमची PGची मार्कशीट, तुमचं JRFचं सर्टिफिकेट, तुमचे कास्ट सर्टिफिकेट, जे रिझर्वेशन तुम्ही घेता, OBCमध्ये घेत असाल तर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, फिजिकली हँडिकॅप असं काही रिझर्वेशन तुम्ही घेत असाल तर त्याचे काही सर्टिफिकेट्स, हे सगळं तुम्हाला जोडावं लागतं. ते डेव्हलपमेंट व्हेरीफाय करतं आणि ज्यांच्या अंडर तुम्ही PhD करतात त्यांच्या त्याच्यावरती सह्या असतात आणि मग ती सगळी प्रोसेस होते. ऑनलाईन तुमचा जॉईनिंग रिपोर्ट पोर्टलवरती अपलोड होतो आणि त्यानंतर तुमचं एक शेड्यूल तयार होतं आणि त्यानंतर मग तुमची अमाऊंट दर महिन्याला क्रेडिट व्हायला सुरुवात होते. पण ज्यांना समजा PhD ज्याच्याकडे करतोय ते आपल्या असतं की म्हणजे युनिव्हर्सिटीच्या नाही, त्याच्यामध्ये असं आहे की तुम्ही ज्या ज्या रिसर्च सेंटरला ॲडमिशन घेता, समजा आता तुम्ही विद्यापीठामध्ये तुमचं रिसर्च सेंटर असेल तर तुमच्या HOD आणि तुमचे गाईड अशा यांच्या सह्या त्याच्यावरती असतील आणि तुमची एक सही असते. गाईड तुम्ही डिसाईड करता इन द सेन्स की बाबा तुमचं एक 2 व्यक्ती, समजा आता जे सुपरवायझर आहे, आता आपल्या इथे 5 शिक्षक आहेत
पाचही PhDचे गाईड आहेत. मग समजा मला जर समजा मी लोकसाहित्यामध्ये एखादा विषय मला घ्यायचा आणि मी माझा प्रस्ताव घेऊन मी फुटवड सरांना भेटेल. मग त्यांना भेटल्यानंतर मी सांगेल की सर मला तुमच्या अंडर PhD करायचं आहे. मग ते आपल्याला सांगतील की तुमचा विषय आणि माझा विषय मॅच होतो आहे का किंवा काय होतं ते तुम्हाला हे पण सल्ला देतील की या विषयावरती आता आपण कुठल्याही गाईडकडे जेव्हा जातो तर मला कुठल्या विषयात PhD करण्याची इच्छा आहे असं आपण व्यक्त करतो, त्यांच्याजवळ सांगतो. मग ते सांगत असताना ते सांगतात की या विषयामध्ये मी स्वतः एक्सपर्ट आहे का किंवा या विषयावरती पूर्वी आधी कोणाचं काम झालेलं आहे का याचा देखील तुम्हाला विचार करावा लागतो. आणि कुठल्याही रिसर्च प्रपोजल तुम्हाला जेव्हा तयार करायचं असतं तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे सांगावं लागतं की त्या जो विषय तुम्ही निवडलेला आहे त्या विषयावरती पूर्वी कुठल्याही विद्यापीठामध्ये, आपल्याच विद्यापीठामध्ये इतर विद्यापीठांमध्ये देखील त्याच विषयाच्या अनुषंगाने काही काम झालेलं नसावं. एकाच विषयावरती त्याच पद्धतीचं काम रिसर्चचं होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला वेगळा विषय निवडावा लागतो. आणि समजा पेट एक्झाम आहे, आता समजा पुढच्या याचंही नोटिफिकेशन आलेलं आहे की मार्च महिन्यामध्ये पेटचं देखील नोटिफिकेशन येईल. तुम्ही आता समजा पेट अपियरमध्ये देऊ शकता, पण पेटची अडचण आहे की जर तुमचा रिझल्ट आला तर तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये फायनल इयरची मार्कशीट जोडावी लागेल. त्यामुळे तुम्ही फर्स्ट इयरला दिलीसुद्धा आणि क्वालिफाय झाले तर नेटसारखी ती सुविधा नाही आहे तिकडे की 5 वर्षांमध्ये जरी ते व्हॅलिड असतं 5 वर्षांसाठी तर ते 5 वर्षांसाठी व्हॅलिड असतं तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणं जास्त गरजेचं आहे त्याच्यामध्ये. आणि फेलोशिपच्या संदर्भात तेच आहे की तुमच्या रिसर्च सेंटरला तुमच्या गाईड तुमचे जे काही अभ्यासाचे जे विषय आहेत, समजा आता आपण साहित्याचे मराठी साहित्याचे विद्यार्थी आहोत तर बऱ्याच वेळा आपण एखादा लेखक घेतो, एखादी साहित्य कृती घेतो, एखादा वाङ्मय प्रकार घेतो किंवा त्याच्या अनुषंगानं वेगवेगळे जे साहित्याचे, समजा आता माझा विषय हा नंदा खरे यांच्या समग्र साहित्याचा चिकित्सक अभ्यास असा आहे. नंदा खऱ्यांची जी 22 पुस्तकं आहेत त्यांच्या संदर्भानं माझं सगळं संशोधन असेल. सारिकाताईंचा जो विषय आहे तर तो पारधी समाजाच्या लोकवाङ्मयाच्या चिकित्सक अभ्यास अशा पद्धतीनं त्यांचा विषय की समाजामधले जे घटक आहेत की लोकसाहित्यामध्ये जे काही वेगवेगळे समाज घटक आहेत त्या समाज घटकांचं वेगवेगळं साहित्य आहे, त्यांचं लोकसंस्कृती आहे, त्यांची गीतं आहे, त्यांचं एक संकलन व्हावं असा त्यामागचा उद्देश असतो. जसं विज्ञान शाखेचे विद्यार्थी ज्या पद्धतीचं संशोधन करतात तसंच साहित्यामध्ये किंवा ह्युमॅनिटीजमधले विषय जे काही आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीचं संशोधन करावं लागतं. आणि तुम्ही एकदा नेट सेट क्वालिफाय जर झालं तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीचे प्री एंट्रन्स टेस्ट फॉर PhD प्रोग्राम द्यायची गरज पडत नाही. आता समजा तुम्ही नेट क्वालिफाय झाला तर तुम्हाला PhDसाठी एनरोल होताना कुठलं पेट एक्झाम म्हणजे एंट्रन्स एक्झाम द्यायची गरज नाही. तुम्ही सरळ जाऊन त्या अकॅडमिक इयरमध्ये जेव्हा ॲडमिशन सुरू होतील तेव्हा तुम्ही एनरोल होऊ शकता. अशा पद्धतीनं ओव्हरऑल ही परीक्षा होते. पोस्ट ग्रॅज्युएशन असावं लागतं, B+ तुम्हाला त्या विषयामध्ये असावं लागतो आणि वर्षातून 2 वेळा ही परीक्षा होते. 2 पेपर असतात. हे सगळं समराईज आहे. अजून काही प्रश्न तुमच्या या संदर्भानं किंवा एकूण त्याच्यामध्ये म्हणजे हा दरवर्षी व्हेरी होतो. JRFचा कट ऑफ हा समजा साधारणपणे 50% जास्त असतो OBCमध्ये किंवा एकूण याच्यामध्ये. पण एखाद्या वेळेस समजा तुम्ही इतर काही रिझर्वेशन्स घेत असाल तर त्याचं कट ऑफ वेगवेगळे होतं दरवर्षी. पण सेफ स्कोअर जर मला असं वाटतं तर एकूण याच्यामध्ये 160 मार्कांच्या वर जर तुम्ही मराठी विषयामध्ये घेऊ शकला दोन्ही मिळून फर्स्ट पेपर आणि सेकंड पेपर 300 पैकी जर तुम्ही 160+ मार्क्स घेतले एनी रिझर्वेशन कॅटेगरी म्हणजे OBC SC ST EWS तर तुम्हाला 100% JRF मिळेल. तुम्ही जर समजा ओपन कॅटेगरीमधनं बिलॉंग करत असाल तर सेफ स्कोअर हा 180 असू शकतो. 180च्या वर देखील तुम्हाला मार्कांची गरज पडू शकते. पण एवढेच मार्क पाहिजेत असे नाही. एखाद्या वेळेस तुमचा कट ऑफ खालीही येऊ शकतो, एखाद्या वेळेस कट ऑफ वर देखील जाऊ शकतो. आता पहिल्या सब्जेक्टबद्दल जर आपण चर्चा केली तर पहिला सब्जेक्ट जो GSचा सब्जेक्ट GS पेपर 1 आपण ज्याला म्हणूया त्याच्यामध्ये 10 कंपोनंट आहेत. त्याच्यामध्ये पहिला कंपोनंट आहे रिसर्च ॲप्टिट्यूड किंवा टीचिंग ॲप्टिट्यूड हा पहिला. ज्या लोकांना B.Ed झालं, D.Ed झालं, M.Ed झालं अशा लोकांना एकूण शिक्षण पद्धतीमधले जे काही टीचिंग ॲप्टिट्यूडशी संबंधित प्रश्न आहेत ते बऱ्यापैकी सोपे असण्याची शक्यता वाटू शकते कारण त्यांचा तो अध्ययनाचा आणि अभ्यासाचा भाग आहे.
पण याच्यामध्ये एक मुद्दा, सगळ्यात महत्त्वाची अडचण विद्यार्थ्यांना नेट परीक्षा देताना होतो की 2 भाषेमध्ये ही परीक्षा द्यावी लागते, ज्याच्याबद्दल आपली चर्चा झाली नाही. एक तर तुमचा प्रश्नपत्रिका ही हिंदीमध्ये असेल, इंग्रजीमध्ये असेल. ऑनलाईन परीक्षेमध्ये तुम्हाला ऑप्शन असतो की तुमचं हिंदी आणि इंग्रजी याच्यामध्ये तुम्ही ते बदल करून घेऊ शकता. त्यामुळे तुम्ही इंग्रजी, हिंदी याच्यामध्ये थोडं फॅमिलियर होणं जास्त गरजेचं आहे. कारण पहिला पेपर जो आहे GSचा तो हिंदी आणि इंग्रजी याच 2 भाषेमध्ये येतो. आता मराठीचा पेपर असेल तर तो ऑफकोर्स मराठी लँग्वेज आहे, रिजनल लँग्वेज आहे, त्यामुळे तो मराठीमध्येच असेल. त्यामुळे दुसऱ्या पेपरचा आपल्याला अडचण नाही आहे. पण पहिला पेपर हा हिंदी आणि इंग्रजी या 2च भाषेमध्ये असू शकतो. इंग्रजीशी थोडं जर तुम्ही फॅमिलियर असाल, तुम्हाला जर थोडं आकलन होत असेल तर शक्यतो तुम्ही इंग्रजीतून पेपर सोडवण्याचा प्रयत्न करा. कारण हिंदी जी काही आहे ती हिंदी सहज आकलन होईल अशी हिंदी नसते. ज्या लोकांनी UPSCचे पेपर्स दिलेत त्या UPSCच्या पेपर्समध्ये जे कॉम्प्रेन्शनमध्ये जे काही पॅसेजेस येतात आणि त्या पद्धतीची हिंदी तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमामध्ये असते. त्यामुळे तुम्हाला हिंदी करायचं किंवा इंग्रजी करायचं किंवा दोन्ही पुस्तकं तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. 2 पुस्तकं याच्या संदर्भात आम्ही सगळ्यांनी जेव्हा परीक्षेचा अभ्यास केला, आजही ती ऑथेंटिक पुस्तकं आहे. एक उपकार पब्लिकेशनचं पुस्तक, उपकारचं हिंदीमध्ये पण तुम्हाला मिळेल आणि इंग्रजीमध्ये सुद्धा ते पुस्तक उपलब्ध आहे. MCQ की सिलेबस? हे सिलेबस वाईज MCQ पण मिळेल तुम्हाला. प्रिव्हियस क्वेश्चन्स पेपर सगळेच तुमचे पोर्टलवरती तुम्हाला अवेलेबल आहेत. 2004 पासून UGCच्या जर जुन्या वेबसाईटवरती तुम्ही गेलात तर 2004 पासून GS1 आणि GS2 म्हणजे भाषा आपल्या सब्जेक्टचा पेपर देखील उपलब्ध आहे. फक्त पूर्वी म्हणजे काही वर्षांपूर्वी 3 पेपर असायचे नेटचे. तर त्यामध्ये पहिला पेपर हा जर GS1चा पेपर, दुसरा पेपर हा वस्तुनिष्ठ स्वरूपाचा असायचा आणि तिसरा पेपर हा डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचा असायचा काही वर्षांपूर्वी. साधारणपणे मला वाटतं 2012-13 पूर्वी असायचा. पण नंतरच्या काळामध्ये सगळेच पेपर वस्तुनिष्ठ झाले. त्यामुळे आपल्याला वस्तुनिष्ठ फॅक्ट्सवरती विचार करता आला पाहिजे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची अडचण अशी आहे की बऱ्याच वेळा आपण असं पाहिलं की प्रत्येक प्रश्नांची एक तर नकारात्मक गुणपद्धती नाही आहे, निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. दुसरं महत्त्वाचं तुमचं अटेम्प्ट लिमिट नाही आहे याच्यामध्ये. जसं UPSCमध्ये तुम्हाला 7-9 अटेम्प्ट जसं असतात, तसे इकडे तुम्हाला अटेम्प्टची लिमिट नाही आहे. फक्त JRFसाठी तुमच्या ज्या काही वयाच्या मर्यादा आहेत तेवढ्याच फक्त तुम्हाला फुलफिल कराव्या लागतात. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की प्रश्नांची उत्तरं सोडवताना देखील थोडं तारतम्यानं आपण जर सोडवली तर अभ्यास नसताना देखील तुम्हाला शक्यता आहे की तुम्ही ती परीक्षा पास करू शकता. याच्यामध्ये काय आहे की वस्तुनिष्ठ स्वरूपाचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे. त्यामुळे तारतम्यानं जर तुम्ही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, आता जो PGचा सिलेबस आहे मराठी विषयाचा, जो काही अमरावती विद्यापीठाने डिफाईन केलेला जो सिलेबस आहे, तो सिलेबस जरी तुम्ही व्यवस्थितपणे केला तरी देखील तुमचा व्यवस्थितपणे मागे आहे प्राणी, तर तरी देखील तुमचा अभ्यास व्यवस्थित होऊ शकतो. पहिला जो पेपर अमरावती विद्यापीठाचा आहे, मराठी साहित्याची, मराठी वाङ्मयाची सांस्कृतिक पार्श्वभूमी. या सांस्कृतिक पार्श्वभूमीमध्ये प्राचीन मराठीपासून तर माझ्या माहितीप्रमाणे 1920 पर्यंतचा कालखंड त्यांनी, 1818 पर्यंतचा कालखंड पहिल्या वर्षाला घेतलेला आणि दुसऱ्या सेमिस्टरमध्ये 1818 पासून तर पुढचा जो संपूर्ण इतिहास आहे 2000 पर्यंतचा इतिहास आहे. पण आपल्या अभ्यासक्रमामध्ये पूर्वी त्यांनी नेटच्या अभ्यासक्रमामध्ये 2000 पर्यंतच्या साहित्यकृती विचारधीन होत्या, पण आता त्या 2010 पर्यंत त्यांनी तो सिलेबस वाढवलेला. त्यामुळे आपल्याला अभ्यास करत असताना ह्या पद्धतीनं अभ्यास करावा लागेल. इतर जे काही म्हणजे आता ऑथेंटिक काय सब्जेक्टचे आपले संदर्भ ग्रंथ असू शकतात. महाराष्ट्र साहित्य परिषदेने 10 खंड प्रकाशित केलेले आहेत. ते 10 खंड आपल्या विभागात देखील आहेत आणि आपल्या मुख्य लायब्ररीमध्ये देखील ती उपलब्ध आहेत. त्यामुळे त्याच्यामधलं जे काही सोर्सेस आहेत ते ऑथेंटिक सोर्सेस मानले जातात. परत तुम्ही मराठी विश्वकोशाचा वापर देखील तुम्ही करू शकता. मराठी विश्वकोशासाठी तुम्ही सर्व विश्वकोशाचे खंड जर विकत घेतले तर ते खूपच महाग होतील, ते वापरणं देखील आपल्याला सोयीचं नाही आहे. पण तुम्ही जर समजा ऑनलाईन मोबाईलमध्ये मराठी विश्वकोश हे ॲप जर डाउनलोड केलं तर तुम्ही विषयाच्या संबंधानं
ज्या काही मराठी साहित्याशी आणि मराठी भाषा विज्ञानाच्या संबंधानं जेवढ्या टिपा आहेत त्या तुम्ही विस्तृतपणे त्याच्यावरती वाचू शकता. मराठी साहित्यामध्ये जो एकूण भाग आहे तो खूपच मोठा सिलेबस आपल्याला कव्हर करावा लागतो. कारण ज्या साहित्यकृती आहे मराठी साहित्य एकूण जर भाषा आपण जर पाहिलं तर प्राचीन मराठी साहित्य म्हणजे महानुभवकालीन मराठी साहित्यापासून आपण हा उगम समजतो. तर महानुभव साहित्यामधले जे काही आद्यग्रंथ आहेत त्या आद्यग्रंथांमध्ये नंतर मग संत वाङ्मयाची परंपरा, संत वाङ्मयानंतर शाहिरांची परंपरा, शाहिरांच्या परंपरेनंतर मग इंग्रज काळामध्ये ज्या सुधारणा झाल्या, सुधारणानंतर जे काही मराठी लेखक आणि एकूण पाश्चात्य साहित्य प्रकारांमुळे मराठीमध्ये जे काही साहित्य प्रकार नव्यानं रूढ झाले त्या साहित्य प्रकारांचा देखील अभ्यास करावा लागतो. कादंबरी एक एवढा वाङ्मय प्रकार जरी आपण घेतला तरी कितीतरी कादंबऱ्या वेगवेगळ्या अंगानं लिहिलेल्या तर त्याचंसुद्धा उपघटक खूप आहेत. मग दलित कादंबरी आहे, स्त्रीवादी कादंबरी आहे, विज्ञान कादंबरी आहे, ग्रामीण कादंबरी आहे, आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे किंवा महानगरीय जाणीवा स्पष्ट करणाऱ्या कादंबऱ्या आहेत. या वेगवेगळ्या कादंबऱ्यांचा अभ्यास तुम्हाला करायचा असतो. आता आपल्या इथे जे काही साहित्य प्रकार शिकवले जातात म्हणजे आपण MAच्या अभ्यासक्रमामध्ये जे काही साहित्य प्रकार शिकलो त्यामध्ये विज्ञान साहित्य होतं, स्त्रीवादी साहित्य आहे, दलित साहित्य आहे, ग्रामीण साहित्य आहे, मुस्लिम साहित्य आहे, या बाल साहित्य आहे, संत साहित्य आहे. या सर्व साहित्य प्रकारांचा थोडा थोडा अभ्यास आपल्याला होणं गरजेचं आहे. मुख्य म्हणजे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं स्वरूप हे कधीच रिपीट होत नाही. म्हणजे कधीतरी एखाद्या वेळेस प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला फक्त हे वाक्य कोणाचं किंवा हे विधान कोणी केलं अशाच पद्धतीचे प्रश्न येतील. यावेळेसचा जर तुम्ही पेपर ज्या लोकांनी दिला असेल किंवा ज्यांनी पाहिला असेल तर त्यामध्ये त्यांनी फक्त काही साहित्यकृतींबद्दल दिला होता. मला वाटतं तो प्रतिमा इंगोलेंचा एक प्रश्न होता. प्रतिमा इंगोलेंच्या ज्या काही कादंबऱ्या आहेत किंवा त्यांचे कविता संग्रह आहेत त्या कविता संग्रहांचे वर्षानुसार तुम्हाला त्यात क्रम लावायचा होता. आता हे पण तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल की एखादी साहित्यकृती वाचताना ती कोणत्या वर्षी प्रकाशित झाली याचा देखील तुम्हाला अभ्यास करावा लागेल. आता प्रत्येक वेळी तुम्हाला सगळ्याच प्रश्नांची उत्तरं माहीत असतील असं देखील नाही. तर अशा वेळी तुम्हाला इलिमिनेशन टेक्निकचा वापर करता आला पाहिजे. तो यासाठी की समजा 4 पर्याय तुमच्याकडे दिलेले असतील त्या 4 पर्यायांमध्ये 2 पर्याय तुम्हाला इलिमिनेट करता आले पाहिजे की हे नाही आहे. यासाठी तुमचा जो अभ्यास आहे तो थोडा विस्तृतपणे तुम्हाला करावा लागेल. आता केवळ आणि केवळ पुस्तकच वाचली म्हणजेच तुम्हाला ते माहिती होतील असे नाही. लोकसत्तासारख्या वर्तमानपत्राची शनिवारची चतुरंग किंवा लोकरंगसारख्या रविवारची पुरवणी आहे. त्या पुरवण्यांचं देखील तुम्ही नियमितपणे जर वाचन केलं तरीसुद्धा साहित्याच्या अनुषंगानं बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहिती होतात. सकाळसारख्या वर्तमानपत्राची सप्तरंग नावाची एक पुरवणी रविवारी प्रकाशित होते. महाराष्ट्र टाइम्स नावाचं एक मराठीमधलं एक मोठं वर्तमानपत्र आहे. त्याच्या पुरवणीमध्ये देखील काही साहित्यासंदर्भानं विधानं येऊ शकतात. आता हे वर्ष कोणाचं जन्मशताब्दी वर्ष आहे काही माहिती आहे का? हे वर्ष हे जे 2022 वर्ष आहे हे कुठल्या साहित्यिकांचं जन्मशताब्दी वर्ष आहे? हे वर्ष आहे G.A. कुलकर्णींचं जन्मशताब्दी वर्ष आहे, शांता शेळकेंचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि वसंत बापट यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. तुम्ही जर मागचा लोकसत्ता या रविवारचं जरी वाचला तरी देखील शांता शेळकेंबद्दल तुम्हाला 4 महत्त्वाचे लेख तुम्हाला सापडतात. आता शांता शेळके हा अभ्यासक्रमामधला भाग नाही आहे. कुठल्याही MAच्या अभ्यासक्रमामध्ये अमरावती विद्यापीठात आपला अभ्यासक्रम पाहिला तर कुठे शांता शेळके नाही, पण शांता शेळकेंवरती प्रश्न येऊ शकतो ना. त्यासाठी तुमचं जे वाचन आहे आणि प्रत्येक वेळी तुम्हाला न्यूजपेपर विकत घ्यायची गरज नाही आहे. तुमच्याकडे आता सध्या सगळ्यांकडे अँड्रॉईड जर मोबाईल असतील तर त्याच्यामध्ये लोकसत्ताचं तुम्ही ॲप डाउनलोड केलं तर दररोजचा पेपर तुम्ही PDF स्वरूपामध्ये तो डाउनलोड करू शकता. इतर मागचे देखील म्हणजे मागच्या काही वर्षांपैकी मला वाटतं 1-1.5 वर्षांपर्यंत तुम्ही मागे जाऊन मागचे पेपर्स देखील लोकसत्ताचे वाचू शकता. त्या पुरवण्यांचा फायदा तुम्हाला असा होईल की तो अभ्यासक्रमाशी ज्या संबंधित घटक नाही आहे पण त्याच्याबद्दलची जी काही अधिकृत माहिती आहे ती अधिकृत माहिती लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ यासारख्या महत्त्वाच्या वर्तमानपत्रांमध्ये तुम्हाला ती कव्हर होऊ शकते. आता पहिला जो पेपर ज्याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची, पहिल्या पेपरच्या संदर्भाने यूट्यूबवरती बरेच व्हिडिओज तुम्हाला अवेलेबल आहेत की तुम्ही जर आता मराठी हा विषय रिजनल लँग्वेज असल्यामुळे किंवा महाराष्ट्रापुरता असल्यामुळे फार यूट्यूब चॅनल्स त्याचे नाही आहेत काही. त्याच्यामध्ये डॉक्टर राहुल पाटील यांचं एक मराठी जर्नी नावाचं एक यूट्यूब चॅनल आहे.
राहुल पाटील सर स्वतः ठाण्यामध्ये ते पालघर जिल्ह्यामध्ये ते मराठीचे प्राध्यापक आहेत. त्यांनी एक सुरू केलेलं छान चॅनल आहे. त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुप आणि त्यांचा टेलिग्राम ग्रुप पण आहे, ते देखील तुम्ही जॉईन करू शकता, कारण त्याच्यामध्ये ते बऱ्याच वेळा काही माहिती शेअर करत असतात. आता ऑथेंटिक सोर्समध्ये आपल्याला परत एकदा पाहायचं, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची पुस्तकं ही देखील तुम्हाला वाचणं गरजेचं आहे. ही देखील चांगली पुस्तकं तुमच्याकडे एक अधिकृत अभ्यासक्रमाच्या घटकाचा भाग म्हणून तुम्ही ते वापरू शकता. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचं जेव्हा ॲन्युअल पॅटर्न होतं, वार्षिक पद्धतीनं ती परीक्षा व्हायची, तर आजही तुम्ही यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या संकेतस्थळावरती वेबसाईटवरती गेलं तर त्याच्यावरती तुम्हाला पुस्तकं ती डाउनलोड करता येऊ शकतं. आता त्यांनी नवीन पुस्तकं अपलोड केलेली आहेत, त्यामुळे कदाचित जुनी पुस्तकं आपल्याला ते मिळू शकत नाही किंवा नसतील, पण मी काही PDF त्याच्या डाउनलोड केलेल्या आहेत किंवा टेलिग्राम काही ग्रुप देखील तुम्हाला त्याच्यावरती ते पुस्तकं मिळू शकतं. शक्यतो तुमचं जे पुस्तक आहे ते डाउनलोड करून तुम्ही त्याच्या PDF ज्या काही आहेत त्याच्या हार्ड कॉपीमध्ये प्रिंटआउट काढणं जास्त फायद्याचं होईल. आता समजा आपण या क्लासमध्ये जर 8-10 लोक आपण जर जमा झालो, आपले प्रत्येक फर्स्ट पेपर आणि सेकंड पेपर असे 2 टॉपिक, हे पहिल्या पेपरला 10 टॉपिक आहे, सेकंड पेपरला 10 टॉपिक आहे. मागे गणेश आणि माझं बोलणं झालं होतं की सेकंड पेपर म्हणजे जो मराठी विषयाचा पेपर आहे त्याच्यामध्ये काही साहित्यकृती आपल्याला नेमलेलं आहे. त्याच्यामध्ये हिंदू जगण्याची समृद्ध आढळते हे भालचंद्र नेमाडे यांचं पुस्तक आहे, किंवा जीना आमचं बेबी कांबळे यांचं पुस्तक आहे, माणूस आहे म्हणून दलालांचं, परत त्या बिचकी वही आहे अरुण कोलटकरांचं, परत जयंत पवारांचं ते एक पुस्तक आहे. आता हे सगळे पुस्तकं जर पाहिले तर या संदर्भाने प्रश्न आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले जाणार. एक तर तुम्हाला लक्षात येईल की 10 टॉपिक आहे, 10 टॉपिकमध्ये जर समजा पहिला पेपर आहे, पहिल्या पेपरमध्ये जर 10 टॉपिक आहे आणि 50 क्वेश्चन आहेत, तर प्रत्येक घटकावरती 5 क्वेश्चन विचारले जाणार आहेत त्या अंकाचं. आणि दुसऱ्या घटकामध्ये 10 टॉपिक आहेत, 100 क्वेश्चनचं, म्हणजे प्रत्येक घटकावरती 10 क्वेश्चन 100% विचारले जाणार आहेत. आता साहित्यकृती वाचनासाठी किती वेळ द्यायचा याचा देखील आपल्याला विचार करायचा. समजा एखाद्याला पुढच्या वर्षी अटेम्प्ट द्यायचं तर निश्चितपणे त्यांना आता साहित्यकृती वाचावी, पण जर त्याला पुढचंच आता जूनमधला अटेम्प्ट जर ज्यांना द्यायचा त्यांनी साहित्यकृतीचा जो भाग आहे तो स्किप करा, काही वाचण्याची गरज नाही. यासाठी की तो जो घटक आहे कितीही तुम्ही वाचा, जेवढ्या साहित्यकृती वाचा त्याच्यावरती 10 क्वेश्चन्सच्या वर विचारले जाणार नाही. त्यामुळे फोकस करा 90 क्वेश्चन्सवर. 90 क्वेश्चन्समध्ये भाषा विज्ञानाचा भाग आहे. भाषा विज्ञानाचा जो भाग आहे तो गणितासारखा आहे. तुम्ही गणितामध्ये ज्या पद्धतीनं तुम्हाला एकदा ती लक्षात आली बघा, बऱ्याच वेळा काय होतं की आपण परीक्षा आली की मग अभ्यासाला सुरुवात करतो. आता हा जो गोंधळ सुरू होतो, म्हणजे ज्यांना पास व्हायचं आहे किंवा ज्यांना परीक्षा द्यायची, बऱ्याच वेळा असं होतं की म्हणजे परीक्षा आली आणि परीक्षेचा फॉर्म भरल्यानंतर त्यांच्यामध्ये सिरियसनेस येईल. पण हा सगळा एक सातत्यपूर्ण प्रवास तुम्ही ठेवा, कारण जे काही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे ग्रुप डिस्कशन्स आहे, तुमचे सगळ्यांचे टॉपिक्स प्रत्येकाने जर वाटून घेतले, प्रत्येकाचं काहीतरी स्वतःचे स्ट्रेंथ असेल. म्हणजे मला समजा असं वाटलं की विज्ञान साहित्यामध्ये माझा रस आहे आणि विज्ञान साहित्याच्या नोट्स आणि त्याच्या संदर्भातलं मी वाचू शकतो, तर तुम्ही तो विज्ञान साहित्य घ्या, कोणी ग्रामीण साहित्य घ्या, कोणी स्त्रीवादी साहित्य घ्या, कोणी दलित साहित्य घ्या, कोणी कादंबरी हा एकच साहित्य प्रकार घ्या, कोणी कवितांच्या संदर्भात विस्तृत करा, कोणी आत्मचरित्रांच्या संदर्भात करा, कोणी भाषा विज्ञानाला जर एखाद्याचा चांगला टॉपिक असेल तर तो भाषा विज्ञानाचा टॉपिक. क्लासेस आपल्या मर्यादा अशा आहेत की आपण महिनाभर क्लासेस आहे, पण इतर वेळी आपलं जे कम्युनिकेशन आहे. तुम्ही एक गोष्ट पहा की MSc करणारे जे काही सायन्स अँड टेक्नॉलॉजी सब्जेक्ट घेणारे विद्यार्थी आहेत ते बऱ्याच वेळा MSc झाल्यानंतर लगेच पहिल्याच वर्षी ते क्लिअर होते, कारण ते बऱ्याच वेळा हैदराबाद, दिल्ली यासारख्या ठिकाणी क्लासेसला जातात आणि ते सिरियसली त्या संदर्भातला अभ्यास करतात. आपल्या विद्यार्थ्यांचं असं होतं की एकदा PGला असताना त्यांचं त्या पद्धतीचा अभ्यास एक ते करत नाही किंवा फक्त परीक्षेपुरता तो अभ्यास करतात. आत्तापासून जे समजा जे फर्स्ट इयरला आहे त्यांनी तुम्ही निवडलेले जे काही विषय आहेत त्या विषयांचा आत्तापासून याच्या दृष्टिकोनातून अभ्यास करायला सुरुवात करा, परीक्षेच्या दृष्टिकोनातून नेट सेटचा किंवा PhD एंट्रन्स टेस्ट. दुसरं महत्त्वाचं, तुमचे जे काही प्रश्नांचं जे स्वरूप आहे ते वस्तुनिष्ठच असणार आहे, MCQच आहे.
त्यामुळे तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह काहीच विचारलं जाणार नाही. त्यामुळे आजपासून एक पद्धत आपण अवलंबायला सुरुवात करा की समजा तुम्ही एक पान वाचायला घेतलं तर ते पान वाचल्यानंतर त्याच्यावरती किती वस्तुनिष्ठ प्रश्न निर्माण होऊ शकतात तो तुमच्या मनाने तुम्हीच ठरवा. तुम्ही एक पान वाचायला घेतलं हीच पद्धत ठेवा, कारण तुमच्या वाचनाचा फायदा काय, तुम्हाला ते काही डिस्क्रिप्टिव्ह 80 मार्कांसाठी 16 मार्काचा एखादा प्रश्न असं काही लिहायचं नाही. त्यामुळे तुम्ही एक पान वाचलं तर त्या पाना वाचल्यामध्ये काय फॅक्ट्स आहेत, त्या फॅक्ट्स कशा कशा विचारल्या जाऊ शकतात. समजा आता कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणाचं यशवंतराव चव्हाणांचं आत्मचरित्र. आता आत्मचरित्र हा जर घटक पाहिला, आता त्याच्यामध्ये आपण पहिली सामाजिक कादंबरी मराठीतली कुठली? सामाजिक कादंबरी यमुना बाबा पद्मंजींनी लिहिलेली कादंबरी. आता बाबा पद्मंजींचं आत्मचरित्र पण. आता तुम्ही एक महत्त्वाची पद्धत ठेवा की प्रश्नपत्रिकांमध्ये जर जुने प्रश्नपत्रिका जर तुम्हाला मिळाल्या, मराठीमधल्या जुन्या प्रश्नपत्रिकांचं पुस्तक अवेलेबल नाही मार्केटमध्ये, त्यामुळे तुम्हाला स्वतः वेबसाईटवरती जाऊन त्या PDF डाउनलोड कराव्या लागतील आणि त्यांच्या झेरॉक्स कराव्या लागतील. आता मराठीच्या मराठी विषयाच्या त्या फर्स्ट पेपरच्या कदाचित असू शकतात, मराठीच्या पण आहे. मग ते असतील तर उलट चांगलं आहे की मग आपल्याकडे एक ऑथेंटिक सगळे डॉक्युमेंट्स मिळतील किंवा एकत्रित आपल्याला सगळं अभ्यास करेल. त्याच्यामध्ये एक असं करायचं किंवा पहिला एक प्रश्न आहे समजा, त्या प्रश्न आता जर हाच प्रश्न आपण घेतला की मराठीतली पहिली सामाजिक कादंबरी कुठली, पर्याय आहे, यमुना पर्यटन आहे, पण लक्षात कोण देतोय, ययाती आहे, किंवा अजून एखादी चौथी कादंबरी पर्यायामध्ये दिली. आपल्याला माहिती आहे की याचं उत्तर यमुना पर्यटन, पण लक्षात कोण देतो ही कादंबरी कोणाची आहे, ही कादंबरी कुठल्या प्रकारामध्ये हे देखील तुम्हाला समजून घ्यावं लागेल. कदाचित पुढच्या वर्षी प्रश्न यमुना पर्यटनवरती येणार नाही, पण लक्षात कोण देतो याच्यावरती येऊ शकतो. त्यामुळे जे 4 पर्याय आहेत त्या 4 पर्यायांचा देखील अभ्यास तुम्हाला करणं जास्त गरजेचं आहे. समजा नवीन एखादा लेखक आहे, जसं आता कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणाचं, यशवंतराव चव्हाणांचं आत्मचरित्र, पण जे इतर 3 पर्याय तुमच्याकडे दिलेले असतील त्या 3 पर्यायांची देखील माहिती तुमच्या नोटबुकमध्ये तुमच्याकडं लिहिलेली असावी आणि त्याच्याबद्दल तुम्ही सर्च करा, ऑनलाईन सर्च करा. सर्च करताना विकिपीडिया हा काही ऑथेंटिक सोर्स नाही. तुमचा मराठी विश्वकोश, तुम्ही कुठलंही वर्ड गुगलवरती जेव्हा सर्च करा, यशवंतराव चव्हाण टाकलं की त्याच्यासमोर मराठी विश्वकोश एवढं अजूनचा एक शब्द जोडला की तुम्हाला मराठी विश्वकोशातली टीप त्याच्या संदर्भात येईल. मग यशवंतराव चव्हाणांची अन्य काही पुस्तकं आहेत का त्याच्याबद्दलची एक माहिती येईल. कारण विश्वकोशामध्ये ज्या लेखकांनी लिहिलं ती स्वतः मराठीतले मोठे साहित्यिक, मराठीतले प्राध्यापक, विभाग प्रमुख आणि लेखक अशा पद्धतीच्या लेखकांनी किंवा मोठ्या व्यक्तींनी ते लिहिलेलं. त्यामुळे त्याचं जे काही ऑथेंटिक असणं जे काही आहे त्याची अधिकृतता सगळी तपासल्या गेलेली असते. त्यामुळे तुम्हाला त्याचा देखील व्यवस्थित फायदा होऊ शकतो. प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाबद्दल आणि एकूण अभ्यासक्रमांबद्दल जर आपण पाहिलं तर पहिल्या पेपरमध्ये आपल्याला विचारलेले 2 वेगळे घटक जर पाहिले तर टीचिंग ॲप्टिट्यूड आणि रिसर्च ॲप्टिट्यूड हे 2 पहिले घटक आहेत, ते थोडे वेगळे आहेत. म्हणजे ज्याचा सर्वसाधारणपणे MA झालेल्या अभ्यासक्रम ज्यांचं झाले त्यांचा काही फार संबंध नसतो. की समजा मी म्हटलं की ज्यांनी कुठेतरी DED BEd केलेलं असेल की ज्यांचं एज्युकेशन या विषयाशी एक वेगळा संबंध असेल त्यांना टीचिंग ॲप्टिट्यूड या घटकाचा फायदा होऊ शकतो. रिसर्च ॲप्टिट्यूड नावाचा जो काही घटक आहे की रिसर्चच्या काय मेथड्स आहेत तर त्या संदर्भातले प्रश्न तुम्हाला पहिल्या आणि दुसऱ्या घटकामध्ये विचारले जातात. आता याचा अभ्यास करत असताना समजा टीचिंग ॲप्टिट्यूड या घटकाचा जर तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विषयाची जी काही पुस्तकं आहेत तर त्या पुस्तकांचा अभ्यास आपल्याला अधिकृतपणे करता येऊ शकतो. किंवा हिंदी आणि इंग्रजीमध्ये जर आपल्याला करायचं असेल तर इग्नूची काही पुस्तकं अवेलेबल आहेत. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आणि इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी या दोन्हींची पुस्तकं तुम्हाला PDF स्वरूपामध्ये त्यांच्या ॲपवरती तुम्हाला मिळू शकतात, की सहजपणे तुम्हाला डाउनलोड करता येऊ शकतं. त्याच्यानंतरचा तिसरा घटक येतो कॉम्प्रेन्शनचा. कॉम्प्रेन्शन याचा अर्थ असा होतो की तुम्हाला एक उतारा दिलेला असतो आणि त्या उतार्यावरून तुम्हाला प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. समजा उतारा दिलेला हिंदीमध्ये, बऱ्याच वेळा लोकांना असा गैरसमज होतो की हिंदीचा उतारा आणि इंग्रजीचा उतारा हा सारखाच असतो
किंवा त्याचं ते भाषांतर असतं. तर तुम्ही लक्षात घ्या की उतारा, इंग्रजीतला उतारा आणि हिंदीतला उतारा हा कम्प्लिटली डिफरंट असतो पेपरमध्ये. त्यामुळे हिंदीचं आकलन आणि इंग्रजीचं आकलन याच्यामध्ये तुम्हाला ठरवावं लागतं की आपल्याला कुठल्या याच्यातून पेपर सोडवायचा आहे. बऱ्याचदा आपल्याला जर हिंदी सोपी वाटत असेल वाचायला, पण काही एखादा शब्द आपल्याला लक्षात येत नसेल तर तो त्याचा इंग्रजी भाषांतर तुम्ही लगेच वाचायचं आणि त्यातून तुम्ही उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करायचा. पहिल्या पेपरमध्ये ज्या लोकांना 35 क्वेश्चन्स बरोबर येतात, पहिली एक बाब आपली सुटली होती ती अशी होती की पहिला पेपर हा क्वालिफाय नाही. त्याच्यामध्ये तुम्ही जर ओपन कॅटेगरीमधून असाल तर तुम्हाला 45% मार्क घ्यावेच लागतात. म्हणजे साधारणपणे 22-23 क्वेश्चन्स तुम्हाला पहिल्या पेपरमध्ये बरोबर असावे लागतात जर तुम्ही ओपन कॅटेगरीमधून बिलॉंग करत असाल. आणि एबी रिझर्वेशन कॅटेगरी तुम्हाला 40% मार्क म्हणजे 20 प्रश्न तुमचे बरोबर असणं गरजेचं. 20 म्हणजे 40 मार्क असे तुमचे असावे लागतात. समजा सेकंड पेपरमध्ये तुम्हाला 150 मार्क मिळाले आणि पहिल्या पेपरमध्ये तुमचे 18च बरोबर आले म्हणजे 36च प्रश्न बरोबर आले तर तुम्ही क्वालिफाय होणार नाही. त्यामुळे पहिला पेपर क्वालिफाय आहे तो तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. कॅटेगरीमधलं कुठेही रिझर्वेशन देत असाल तर तुमचे 20 प्रश्न हमखास बरोबर आले पाहिजे. हेच सेटला होतं, हेच नेटला होतं. त्यामुळं पहिल्या पेपरमध्ये टार्गेट ठेवा कमीत कमी 20 प्रश्न. जर आपण रिझर्वेशन कॅटेगरीमधून असो तर आपल्याला 20 प्रश्न बरोबर येणं हे आपल्याला टार्गेट आहे. बऱ्याच लोकांचं मी असं पाहिलं की त्यांच्या सेकंड पेपरमध्ये चांगले मार्क आले पण पहिल्या पेपरमध्ये त्यांना ते क्वालिफाय होऊ शकले नाही, त्यामुळे ते फेल झाले किंवा त्यांचा रिझल्ट आलेला नाही. त्यामुळं ह्या गोष्टी खूप टफ असतील. पहिल्या पेपरमध्ये जर तुम्हाला उत्तम मार्क मिळाले, तुम्ही जर समजा 30 किंवा 35पर्यंत प्रश्नांची मजल गाठू शकलात आणि तुम्ही जर तितके प्रश्न जर तुम्ही बरोबर आलेत तुमचे तर तुम्ही निश्चितपणे असिस्टंट प्रोफेसरसाठी आणि JRFसाठी देखील क्वालिफाय होऊ शकतो. 35 क्वेश्चन्स म्हणजे खूप चांगला स्कोर आहे. म्हणजे 70 मार्कांपर्यंत तुम्ही जर गेलात तर पहिल्याच पेपरमध्ये जर तुम्हाला 70 मार्क मिळालेत आणि विषयाच्या पेपरमध्ये तुमचे साधारणपणे जर 50 क्वेश्चन्स बरोबर येऊन जर 100 मार्क तुम्हाला मिळाले तर 170 असा स्कोर तुमचा होऊ शकतो. कारण आपला जो कट ऑफ लिस्ट आहे ती 2 विषयांची कंबाईन लिस्ट लागते. म्हणजे फर्स्ट पेपर आणि सेकंड पेपर या दोन्हींची मिळून एकत्रित लिस्ट लागते. आता जे काही ह्युमॅनिटीजचे सब्जेक्ट आहेत म्हणजे तुम्ही जर यावेळेसचा जर रिझल्ट पाहिला असेल तर ह्युमॅनिटीजचं समजा पॉलिटिकल सायन्स, सोशॉलॉजीसारखा सब्जेक्ट आहे. या सगळ्या सब्जेक्ट्सचे जे रिझल्ट आहेत ते पर्सेंटाईलमध्ये आले आणि मराठीसारख्या विषयाचे त्यांनी फर्स्ट पेपर आणि सेकंड पेपरचे मार्क्ससुद्धा त्याच्यामध्ये डिफाईन केलेले आहे. आपलं पहिलं टार्गेट असलं पाहिजे की जो अधिकृत सिलेबस आहे तुमच्या 2 नोटबुक असल्या पाहिजे फर्स्ट पेपरसाठी आणि सेकंड पेपरसाठी. फर्स्ट पेपरसाठी जो काही सिलेबस आहे तो सिलेबस फक्त आपण आज त्या सिलेबसवरती एकूण चर्चा करू जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की काय काय घटक त्याच्यामध्ये आहेत. तर पहिला घटक आहे टीचिंग ॲप्टिट्यूड. टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये काय काय आहे तर टीचिंग ॲप्टिट्यूडचे सब टॉपिक काय काय तर ते आहेत टीचिंग कन्सेप्ट, ऑब्जेक्टिव्ह, लेवल ऑफ टीचिंग, त्याच्यामध्ये मेमरी, अंडरस्टँडिंग, रिफ्लेक्टिव्ह, कॅरेक्टरिस्टिक अँड बेसिक रिक्वायरमेंट, लर्निंग कॅरेक्टरिस्टिक. म्हणजे तुम्ही ही कशासाठी आहे तर तुम्ही महाविद्यालयामध्ये जेव्हा असिस्टंट प्रोफेसर म्हणून जॉईन व्हाल किंवा जिथे कुठे शिकवायला जाल जसं तुम्हाला 8वी 9वी 10वीला जर शिकवायचं असेल तर तुम्हाला BEd कंपल्सरी आहे. तुम्ही म्हणजे 1ली ते 5वीपर्यंत किंवा 7वीपर्यंत शिकवायचं आहे तर BEd तुम्हाला आवश्यक आहे. 11वी 12वीसाठी सुद्धा तुम्हाला BEd असणं गरजेचं आहे. तसंच UG आणि PGला जेव्हा शिकवायचं आहे तर तुम्हाला असिस्टंट प्रोफेसरसाठी ह्या गोष्टी आल्या पाहिजे. आता आपल्यासमोर येणारा जो विद्यार्थी आहे म्हणजे तुम्ही जेव्हा असिस्टंट प्रोफेसर म्हणून महाविद्यालयांमध्ये जेव्हा शिकवायला जाल तर तुमच्याकडे येणारा विद्यार्थी हा BA, BSc, BCom अशा स्वरूपाचा असेल. PGला तो MSc, MA अशा पद्धतीचा तो विद्यार्थी असेल. तर टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये तुमच्याकडे कुठल्या स्किल असल्या पाहिजेत, शिक्षकांकडे कुठली स्किल्स आणि काय काय त्याचे ऑब्जेक्टिव्ज आहेत ते तुम्हाला व्यवस्थितपणे त्याचा अभ्यास करावा लागेल. त्यानंतर रिसर्च ॲप्टिट्यूडमध्ये जे काही इन्क्लूड आहे ते समजा आपण संशोधन करणार आहोत. कारण UGC आणि एकूण सगळ्या नॉर्म्समध्ये आपण जर पाहिलं तर आता संशोधनावरती एक मोठा भर आपल्या विद्यार्थ्यांना एकूण शिक्षण पद्धतीमध्ये दिलेला दिसतो आहे. संशोधनाच्या संदर्भाने जर आपण पाहिलं की जर तुम्ही स्वतः फेलोशिप घेऊन जर रिसर्च स्कॉलर म्हणून तुम्ही जॉईन झालं तर रिसर्च मेथडॉलॉजी नावाचा प्रकार असतो. समजा आता कोर्स वर्क आहे तर कुठल्याही विद्यापीठामध्ये जेव्हा तुम्ही PhDला इम्प्रूव्ह होता
तर पहिल्या 14 आठवड्यांचा तुम्हाला एक कोर्सवर्क कंप्लीट करावा लागतो. त्याच्यामध्ये रिसर्च मेथोडॉलॉजी नावाचा प्रकार हा अभ्यासक्रमामध्ये शिकवला जातो. रिसर्च मेथोडॉलॉजीमध्ये काय तर संशोधनाच्या काय पद्धती असतात. समजा आपण भाषा विषयाचे विद्यार्थी आहोत, तर भाषा विषयाचे विद्यार्थी ही विश्लेषणाची आणि तुलनात्मक अभ्यास करू शकतो. इतर समाजशास्त्र किंवा ह्युमॅनिटीज किंवा हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स असे जर काही विद्यार्थी असतील तर त्यांचा फील्डवर्क असेल. समजा आता साहित्यताईंचा जो काही सिलेबस, त्यांनी जो काही रिसर्च टॉपिक निवडलेला आहे तर त्याच्यामध्ये फील्डवर्क देखील इन्क्लूड आहे. की समजा पारधी समाजाच्या लोकवाङ्मयाचा अभ्यास करत असताना एकूण पारधी समाजामधल्या जे काही समाज घटक आहे, आता या आता प्रत्येक जातीमधल्या 12.5 उपजाती आहेत. त्या उपजातींचा देखील तुम्हाला जेव्हा अभ्यास करायचा आहे तर तुम्हाला सॅम्पलिंग मेथड करावी लागेल. तुम्हाला जाऊन एखाद्या ठिकाणी जाऊन सर्वेक्षण म्हणतो, ती सर्वेक्षणाची पद्धत तुम्हाला अवलंबावी लागेल की कशा पद्धतीनं समाज घटक राहतात आहेत, त्यांचे काही नमुने तुम्हाला घ्यावे लागतील, त्या लोकांशी तुम्हाला इंटरॅक्शन करावं लागेल. अशा पद्धतीनं संशोधनाच्या सगळ्या पद्धती. संशोधनाच्या पद्धती आपल्याला सरळ अभ्यासक्रमामध्ये नाही आहेत. म्हणजे आपल्या MAच्या अभ्यासक्रमामध्ये संशोधन पद्धती असा काही विषय नाही आहे, पण तरी देखील आपल्याला हा टॉपिक संशोधनाच्या दृष्टिकोनातून पहिल्या पेपरसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे रिसर्च ॲप्टिट्यूडमध्ये जे काही घटक आहेत त्याचे ऑब्जेक्टिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स, त्याच्यामधले जे उपघटक आहेत ते आपल्याला व्यवस्थित अभ्यासावे लागतात. कॉम्प्रेन्शन नावाच्या घटकामध्ये मी मगाशी म्हणालो त्या पद्धतीने एक पॅसेज दिलेला राहील, त्याच्यावरती त्याचं आकलन तुम्हाला करावं लागेल. आता बऱ्याच वेळा काय होतं, ऑनलाईन परीक्षा असल्यामुळे कम्प्युटरच्या स्क्रीनवरती कधी अर्धाच हे येतो, पॅसेज येतो. उतारा जो आहे तर उताराच्या 3 ओळी दुसऱ्या पेजवरती असतात. मग त्यामुळे थोडं तारतम्यानं आपल्याला हे करावं लागेल. थोडं कॉम्प्रेन्शन सुधारण्यासाठी आता समजा तो हिंदी आणि इंग्रजीमध्ये असतो, त्यामुळे इंग्रजीचा थोडा सराव किंवा हिंदीचा सराव आपल्याला थोडं करता येईल. आधीचे जे प्रिव्हियस क्वेश्चन्स पेपर आहेत ते क्वेश्चन्स पेपर मिळवून जर आपण कॉम्प्रेन्शन या घटकावरती जर अभ्यास केला तर सहजपणे ते 5 पैकी 5 मार्क म्हणजे 10 मार्क आपल्याला सहजपणे त्या घटकावरती मिळू शकतात. चौथा त्याच्यामधला अभ्यासक्रमामधला जो घटक आहे त्याच्यामध्ये कम्युनिकेशन हा पार्ट येतो. कम्युनिकेशन या पार्ट्समध्ये की तुम्ही कशा पद्धतीनं कम्युनिकेट करता, हा याचा शास्त्रीय पद्धतीनं त्याचा अभ्यास आपल्याला या परीक्षेमध्ये याच्यामध्ये करायचं. की इफेक्टिव्ह लर्निंग प्रोसेस काय आहे किंवा कुठले तुम्ही घटक वापरता. समजा आपण ब्लॅकबोर्ड आहे किंवा व्हाईट बोर्ड आहे किंवा एखादा डिजिटल स्क्रीन आहे, त्याचा देखील आपण वापर करतो, कम्प्युटरचा वापर करतो, PDFचा वापर करतो, PPTचा वापर करतो. तर याच्या संदर्भानं आपल्याला काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. नंतर हा 5वा जो टॉपिक आहे मॅथमॅटिकल रिझनिंग आणि ॲप्टिट्यूड. मॅथमॅटिक्सचे थोडे काही घटक तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ज्या लोकांनी कधीतरी स्पर्धा परीक्षा दिल्या त्यांना लक्षात येईल की नंबर सिरीज किंवा अल्फाबेटिकल ऑर्डर तुम्हाला करायचं आहे, डिकोड करायचं आहे, अशा पद्धतीनं प्रश्न विचारले जाऊ शकतात. आपण जेव्हा परीक्षेला जाऊ त्यावेळेस आपल्याकडे एक कोरा पेज तिथे आपल्याला दिला जातो. आपल्याला स्वतः तिथे काही घेऊन जायचं नसतं. त्यामुळे आपण गेलो की पहिला समजा रिपोर्टिंग टाईमच्या अर्धा तास जर आधी आपण तिथे बसलेलो असू, सरळ ABCD लिहून घ्यायची. त्याच्यावरती ABCDमध्ये 26 अक्षरं आहेत, 13 अक्षरं M पर्यंत सुरुवातीला लिहायची आणि N पासून Z पर्यंत खाली लिहायचे आणि प्रत्येकाला नंबरिंग करून ठेवायचं. स्वतःच्या मनात ठरवून ठेवायचं की बाबा याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. जर प्रश्न आला तर ती ABCD परत नंतर लिहिण्यासाठी तुम्हाला तिथे वेळ जाणार नाही. बऱ्याच वेळा मराठीमध्ये, आता याच्यामध्ये हिंदी किंवा इंग्रजीची भानगड नाही आहे. तुम्ही मराठीमध्ये अनिल अंकलनीचं एक चांगलं पुस्तक आहे, बुद्धिमापन चाचणी नावाचं. मला तर 100-150 रुपयाचं किंवा 200 रुपयाचं पुस्तक तुम्हाला मिळेल. पण सगळ्याच घटकांमध्ये म्हणजे मॅथमॅटिकली आणि रिझनिंगच्या संदर्भाने जे काही प्रश्न आहेत, म्हणजे तुम्ही हिंदी आणि इंग्रजीमध्ये वाचत असाल तर RS अग्रवालचं पुस्तक आहे. पण RS अग्रवाल अगदी हातात घेतला तर तुम्हाला सगळं डोक्याच्या बाहेरचं. अनिल अंकलनी घ्या, जे गणेश आणि त्यांचं सध्या तयारी सुरू आहे त्यांच्यासाठी ठीक आहे की जे यूज टू आहेत, फॅमिलियर आहेत, त्यांनी वाचावं निश्चितपणे. पण त्या दर्जाचं काही ते रिझनिंग आणि मॅथमॅटिकल क्वेश्चन्स विचारले जात नाही. त्यामुळं आपण अनिल अंकलनीच्या भरोशावरती ते प्रश्न सगळे सोडवू शकतो. बुद्धिमापन चाचणीचं एक मराठीतलं अनिल अंकलनीचं पुस्तक आहे. ते सहज सोपं आणि चांगलं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये तुमचे छोट्या डिकोडिंगचे जे काही आहे म्हणजे नंबर सिरीज आहे. नंबर सिरीजमध्ये बऱ्याच वेळा समजा आता उदाहरणादाखल जर आपण हे पाहिलं तर समजा
असं काहीतरी नंबर सिरीज जर असेल तर नेक्स्ट काय आहे 64. याचं लॉजिक असं आहे की प्रत्येकामध्ये दुप्पट होत जाते संख्या 2 4 8 16 32 आणि 64. आता त्याच्यामध्ये वेगवेगळे असू शकतात. म्हणजे एखाद्या वेळेस तुम्ही जर गेलात तर समजा 2 ही घटक आहे की 2चा वर्ग 4 आहे, 4चा 3चा 9 असेल, 4चा 16 असेल किंवा 5चा 25 असेल, 6चा 36 असेल, 7चा 49 असेल, तर 10 20पर्यंत किंवा 30पर्यंत तुमचे स्क्वेअर सगळे वर्ग जर पाठ असतील तर तुम्हाला सहज त्याचं मल्टिप्लिकेशन करता येईल. आणि 20पर्यंत तुमचे सगळे घण जर पाठ असतील तर त्याच्यामुळे तुम्हाला एक सोपं जाईल आणि एक आयडिया क्लिअरिटी येत जाईल. पण हा सगळा जो भाग आहे तो सरावाचा भाग आहे. तुम्ही जास्तीत जास्त सराव कराल तर लगेच तुम्हाला ते लॉजिक लक्षात येईल. बऱ्याच वेळा असं होतं की नंतर आपल्याला ती प्रश्नांची उकल होते किंवा ते लक्षात येतं. प्रत्येकाचं लॉजिक काहीतरी वेगळं असू शकतं. त्या पद्धतीनं तुम्ही या नंबर सिरीजवरती जर काम करायला सुरुवात केली, आपण जेव्हा हे तास घेत राहू तर हा जो काही टॉपिक आहे तर त्याच्यामध्ये बुद्धिमापन जो घटक आहे त्याच्यावरती काही प्रश्नांची उत्तरं आपण सोडवण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून सहजपणे सगळ्यांना आकलन होईल. आणि एकदा त्यातलं लॉजिक लक्षात आलं की ते इंटरेस्टिंग पार्ट जो आहे. त्यानंतरचा 6वा घटक आहे लॉजिकल रिझनिंग. म्हणजे मॅथमॅटिकल इक्वेशन्स आपल्याला आधी सोडवायचे. इक्वेशन्समध्ये तुम्हाला दिलेलं असेल की बऱ्याच वेळा एखादी ट्रेन एखादी अंतर इतक्या मिनिटांमध्ये इतक्या तासांमध्ये ते पार करते, तर ती अमुक एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी किती वेळ लागेल, अशा पद्धतीचे सगळे प्रश्न असतात. किंवा 2 व्यक्ती एक काम 6 दिवसांमध्ये पूर्ण करत असतील तर 5 व्यक्ती मिळून तेच काम किती दिवसांमध्ये पूर्ण करतील. 1 टाकी भरण्यासाठी जर समजा 5 तासांचा अवधी लागत असेल तर 30 टाकी 2 जणांनी भरण्यासाठी किती वेळ लागतो. अशा पद्धतीचे मॅथमॅटिकल क्वेश्चन्स आहेत. रिझनिंगमध्ये तुम्हाला बाकीच्या काही गोष्टी विचारल्या जातात. त्यानंतर डेटा इंटरप्रिटेशन नावाचा एक पार्ट आहे. डेटा इंटरप्रिटेशन सेम ॲज कॉम्प्रेन्शन सारखाच आहे. डेटा इंटरप्रिटेशनमध्ये तुम्हाला एक डेटा दिलेला असतो, तो फक्त तुम्हाला त्याच्यावरती 5 क्वेश्चन्स असतात. हमखास हा प्रश्न विचारला जातो. एखाद्या कंपन्या 5 कंपन्या दिलेल्या असतील, 5 कंपन्यांचं अमुक एका आर्थिक वर्षामध्ये किती उत्पन्न होतं आणि त्यानंतर त्याच्यावरती काही प्रश्न तुम्हाला सोडवावे लागतात. अशा पद्धतीने मग कधी तुम्हाला टेबल दिलेलं असेल, कधी एखादा राऊंड दिलेला असेल. जर समजा राऊंड दिलेला असेल तर त्याच्यामध्ये प्रत्येकाचं डिवाईड केलेलं असेल की एका कंपनीचं शेअर समजा 40% आहे, एखाद्याचा 20% आहे, एखाद्याचा 15% आहे. अशा पद्धतीने ते 100% करून त्यांचं या आर्थिक वर्षामध्ये किती उत्पन्न आहे त्याच्यावरती तुमचे प्रश्न विचारले जाते. या घटकावरती 100% एकच क्वेश्चन येतो ज्याच्यामध्ये 5 क्वेश्चन दिलेले असतात. तो एकदा तुम्हाला पहिल्यांदा सुटला की त्याच्यामध्ये 100% तुम्हाला 5 मार्क मिळू शकतात. त्यानंतरचा जर घटक आपण पाहिला तर तो आहे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. ICTचा घटक आहे. ICTचा घटक हा बऱ्याच वेळा ज्यांनी MSCITच्या परीक्षा दिलेल्या आहेत त्यांच्यासाठी ICTचा घटक हा बऱ्यापैकी सोपा असतो. कम्प्युटरचं ज्याला बऱ्यापैकी नॉलेज आहे की ईमेलमध्ये काय काय आहे किंवा त्याच्या अनुषंगाने बऱ्याच वेळा फेसबुकचा जनक कोण अशा पद्धतीचे प्रश्न देखील त्याच्यामध्ये आलेले आहेत. किंवा ईमेल पाठवताना CC जे केलेलं असतं तर ईमेल फॉरवर्ड करत असताना काय काय त्याचे घटक आहेत या संदर्भाने काही प्रश्न विचारले जातील. कम्प्युटरच्या ज्या काही संकल्पना आहेत त्या संकल्पनाच्या अनुषंगाने काही प्रश्न विचारले जातील. नवीन टेक्नॉलॉजी ICT इन द सेन्स किंवा वेगवेगळे तंत्रज्ञान जे आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की 2020 मार्चला आपला कोविडमुळे सगळं विद्यापीठ आणि एकूण शैक्षणिक कामकाज बंद झालं होतं. त्याच्या 6 महिने आधी आपल्या इथे HRDCमध्ये ऑनलाईन कोर्सेस कसे रन करावेत किंवा ऑनलाईन टीचिंग कशी झाली पाहिजे या संदर्भातलं एक वर्कशॉप झालं. आणि त्यावेळेस सगळ्या प्राध्यापकांचं म्हणणं होतं की आपल्याकडे 10 वर्ष तरी ऑनलाईन टीचिंग येणार आहे असं त्यावेळेसचं म्हणणं होतं. आणि मार्च महिन्यामध्ये कोरोना आला आणि सगळं प्राथमिक शिक्षणापासून तर सगळं हायर एज्युकेशनपर्यंत सगळं ऑनलाईन आहे. आम्ही कधीच झूम, गुगल मीट, अजून काही इतर प्लॅटफॉर्म्स जे आहेत त्यांच्याबद्दल कधीच ऐकलं नव्हतं. कधीच अशा पद्धतीनं ऑनलाईन मीटिंग्स होतात वगैरे. मला आठवतं की मी जून महिन्यामध्ये पहिल्यांदा एक वेबिनार अटेंड केला होता की ज्याचं अँकरिंग माझ्याकडे होतं. ऑनलाईन वेबिनार होता मे महिन्यामध्ये 21 मेला. तर आम्ही आदल्या दिवशी जे काही स्पीकर्स आहेत त्याचे आणि जे काही कार्यक्रम कंडक्ट करणार होते असे 4-5 लोक आदल्या दिवशी जॉईन झालं होतं.
टेक्निकल जे टीम होते त्यांनी आम्हाला समजून सांगितलं होतं की कसं म्यूट करायचं, कसं अनम्यूट करायचं, कसं तुमचं कॅमेरा ऑन करायचं. या गोष्टींपासून तर आज जर आपण पाहिलं तर आपण सहजपणे लिंक तयार करण्यापासून सहज करतो. म्हणजे प्राथमिक शाळेतली पोरं देखील सहज ऑनलाईन क्लासेस आता अटेंड करतात. त्याच्यामधून किती आउटपुट निघतं हा संशोधनाचा विषय आहे. पण आपण ऑनलाईन सगळं केलं. गुगल क्लासरूम क्रिएट केलं आपण. गुगल क्लासरूम जर तुम्हाला माहिती असेल तर गुगल क्लासरूमवरती आपण जाऊन त्या केल्या. ऑनलाईन असाइनमेंट विद्यार्थ्यांना सबमिट करून घेतल्या. काही पोरांनी त्याच PDF वेगवेगळ्या नावांनी पाठवलं. सगळं आपण ह्या ऑनलाईनच्या याच्यामध्ये पाहिलं. पण ICTमध्ये म्हणजे हायर एज्युकेशन्समध्ये जे काही ICTचा वापर आहे, समजा आपण आता प्रोजेक्टर वापरतो, तर प्रोजेक्टरचा वापर कसा करायचा किंवा आपण कम्प्युटरचा वापर कसा करायचा, PPTचा वापर कसा करायचा, या संदर्भानं प्रश्न आपल्याला ICTमध्ये विचारले जाते. संशोधनाच्या दृष्टिकोनातून सुद्धा ICT आणि गव्हर्नन्स असा सुद्धा एक काही पार्ट आपल्याला विचारला जातो. त्याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या की ICTमध्ये काय पार्ट आहे, तर जनरल ॲब्रिव्हेशन्स जे काही आहे, ॲब्रिव्हेशन्स म्हणजे संक्षिप्त रूप काय आहेत. समजा एखादी गोष्ट आहे WHO चा फुल फॉर्म काय, असं जर प्रश्न विचारला, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. पण ICTच्या संदर्भानं ज्या काही परिभाषा असतात त्या परिभाषा तुम्हाला काही माहीत असणं गरजेचं आहे, काही पार्ट असणं देखील गरजेचं आहे. बेसिक ऑफ इंटरनेट, नंतर ईमेल, ऑडिओ व्हिडिओ कॉन्फरन्सिंग याच्या संदर्भात काही प्रश्न विचारले जाते. डिजिटल जे काही हे आहे हायर एज्युकेशनमध्ये डिजिटल गोष्टींचा कसा वापर होतो आणि केला जातो त्याच्या संदर्भाने विचारलं जाते. आणि ICT आणि गव्हर्नन्स हा तुम्हाला एक पार्ट त्याच्यामध्ये विचारला जाऊ शकतो. 9वा पार्ट तुम्हाला जो विचारला जाईल, पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट, हा थोडा विस्तृत भाग आहे. याच्यामध्ये 2 पार्ट येतात, पॉलिटिकल सायन्सशी रिलेटेड आहे आणि एन्व्हायरमेंटल सायन्स असं 2 पार्ट याच्यामध्ये येतात. जिओलॉजी किंवा इकॉलॉजिकल आपण म्हणतो, इकॉलॉजीच्या संदर्भानं काही प्रश्न विचारले जातील आणि पॉलिटिकल सायन्ससाठी काही प्रश्न विचारले जातील. 12वीपर्यंत ज्यांचं आर्ट्स होतं त्यांना पॉलिटिकल सायन्स हा ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून त्यांनी निवडलेला असू शकतो. BA जर तुम्ही ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल तर पॉलिटिकल सायन्स असं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. पॉलिटिकल सायन्समध्ये तुम्हाला खूप काही त्याच्यामध्ये विचारलं जात नाही, पण बेसिक कॉन्सेप्ट आहे त्या विचारल्या जातील. समजा लोकसभेची सदस्य संख्या किती, भारताच्या सध्या एकूण जास्तीत जास्त लोकसभेची सदस्य संख्या किती असू शकते, 552 असू शकते. 2 म्हणजे अँग्लो इंडियन सदस्य जर समजा त्यांना प्रतिनिधित्व मिळालं नाही, जास्तीत जास्त आपण जर विचारलं तर आता यावर्षी समजा ते काढून टाकले. पण आता राज्यसभेच्या संदर्भात जर आपण विचार केला तर राज्यसभेमध्ये जास्तीत जास्त सदस्य संख्या सध्या 250 आहे आणि 250मध्येच देखील 238 ही वेगवेगळ्या घटक राज्यातून निवडले जातात आणि 12 जे नॉमिनेट केले जातात राष्ट्रपतीकडून, तर ते देखील आपल्याला समजून घ्यावं लागेल. स्टेटमध्ये तेच स्ट्रक्चर आहे. स्टेटमध्ये काही राज्यांमध्ये विधान परिषद आहे आणि काही राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात नाही आहे. महाराष्ट्रासारख्या राज्याचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 288 सदस्य हे विधानसभेमध्ये निवडले जातात आणि विधान परिषदेमध्ये 78 सदस्य निवडले जातात. या 78 सदस्यांची जर रचना पाहिली तर स्थानिक स्वराज्य संस्थेमधून काही लोक निवडले जातात. म्हणजे आता प्रवीण पोटे जर पाहिले तर ते स्थानिक स्वराज्य संस्थेमधून निवडून येतात. पण शिक्षक मतदारसंघांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर प्रवीण सरनाईक निवडून आले आपल्या इथं, किरण सरनाईक, तर ते शिक्षक मतदारसंघातून निवडून आले. नंतर आता पदवीधर मतदारसंघातून डॉक्टर रणजित पाटील आमदार आहेत. म्हणजे अमरावती विभागामध्ये 3 मतदारसंघांमध्ये वेगवेगळे आमदार आहेत. म्हणजे विधान परिषदेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा एक मतदारसंघ, एक पदवीधरांचा एक मतदारसंघ आणि एक शिक्षकांचा एक मतदारसंघ. आणि काही लोक हे नॉमिनेट करतात राज्यपालांकडे. जसं सध्याचं महाराष्ट्रामध्ये ही यादी राज्यपालांनी स्वतःकडे ठेवलेली आहे आणि त्याची नियुक्ती झालेली नाही. हा जो पार्ट आहे इकॉलॉजीचा देखील पार्ट तुम्हाला अभ्यासायचा जर असेल तर मराठीमध्ये जर तुम्ही वाचत असाल किंवा हिंदीमध्ये जर तुम्हाला वाचायचं असेल तर NCERTची पुस्तकं आहेत. NCERTची 12वीपर्यंतच्या जर पुस्तकांमध्ये पाहिजे, 10वीपर्यंतच्या जरी पुस्तकांचा विचार केला 6वी ते 10वीपर्यंत, तर इकॉलॉजीचा पार्ट जॉग्राफीमध्ये तुमचा व्यवस्थित कवर होऊ शकतो. स्टेट बोर्डाची जर पुस्तकं असतील तर 12वीपर्यंत भूगोलाची पुस्तकं सध्या स्टेट बोर्डच्या वेबसाईटवरती आहेत. ही सगळी पुस्तकं म्हणजे तुम्हाला सांगितली ही सगळी पुस्तकं ऑनलाईन आहेत, त्यामुळे तुम्हाला परचेस करायची गरज नाही. फक्त PDF आपण मोबाईलमध्ये इतकं व्यवस्थित वाचत नाही. त्यांच्याकडे लॅपटॉप किंवा कम्प्युटर असेल त्यांनी त्याच्यावरती स्क्रीनवरती जर वाचण्याचा सराव असेल आणि तुम्हाला कंटाळा येत नसेल
तुम्ही स्क्रीनवरती वाचू शकता, अन्यथा तुम्ही PDF झेरॉक्स करून वाचल्यात तर ते जास्त तुम्हाला फायद्याचं ठरेल. तुम्ही पॉलिटीसाठी जर हा जो 9वा पार्ट आहे की इंडियन पॉलिटी आणि गव्हर्नन्स हा जो काही पार्ट आहे त्याच्यासाठी तुम्हाला जर काही चांगलं वाचायचं असेल तर हिंदीमध्ये आणि इंग्रजीमध्ये के लक्ष्मीकांत एम लक्ष्मीकांत यांचं एक पुस्तक आहे. त्याचा मराठी अनुवाद के सागर पब्लिकेशनने केलेला आहे, तो मराठीमध्ये देखील आहे. मराठीमध्ये परत रंजन कोळंबेंचं एक भारतीय राज्यव्यवस्था आणि कायदे असं एक पुस्तक आहे. युनिक पब्लिकेशनची 2 खंडांमध्ये राज्यशास्त्राची काही पुस्तकं आहेत, तर ती देखील तुम्ही या संदर्भाने वाचू शकता. तर यामध्ये खूप काही डीपली तुम्हाला स्पर्धा परीक्षांसारखं विचारलं जात नाही, पण बेसिक कॉन्सेप्ट जे आहेत त्या विचारल्या जातात. काही ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत म्हणजे मग फंडामेंटल राईट्स आहेत किंवा फंडामेंटल ड्युटीजच्या ज्या प्रोव्हिजन आहेत किंवा मग राष्ट्रपतींच्या ज्या काही तरतुदी आणि त्यांच्या अधिकार आहेत त्याच्या संदर्भाने बहुतांश प्रश्न विचारले जातात. इकॉलॉजीच्या संदर्भाने जे काही प्रश्न विचारले जातात ते पर्यावरणाच्या संदर्भाने विचारले जातात. आणि वेगवेगळे जे काही आंतरराष्ट्रीय स्तरावरचे झालेले जे काही करार आहेत किंवा कॉन्फरन्सेस आहेत, आंतरराष्ट्रीय परिषदा आहेत, कोपनहेगनची एक परिषद आहे किंवा मधल्या काळामध्ये ज्याला मिलेनियल डेव्हलपमेंट गोल असं ज्याला म्हणतो, तर त्याच्या संदर्भात सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जे काही आहेत तर त्याच्या संदर्भानं काही प्रश्न मागच्या काही प्रश्नपत्रिकांमध्ये विचारलेले दिसतात. त्यामुळे तुम्ही त्याच्यावरती अभ्यास करू शकता. दुसरा महत्त्वाचा आणि शेवटचा आता याच्यामधला शेवटचा पार्ट आहे तो म्हणजे हायर एज्युकेशन सिस्टीमच्या संदर्भाने. हायर एज्युकेशन सिस्टीम जर आपण तुम्ही अभ्यासलं तर 3 लिस्ट आहे, म्हणजे केंद्रसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची. केंद्रसूचीमधले जे सगळे विषय आहेत ते सगळे विषय हे केंद्र सरकारच्या अधिकारामध्ये येतात. राज्यसूचीमधले जे काही विषय आहेत ते राज्यांच्या अधिकारांमध्ये येतात आणि समवर्ती सूचीमधले काही जे विषय आहेत ते कंबाईन आहेत. शिक्षण हा जो काही विषय आहे तो स्टेट लिस्टमध्ये जरी असला तरी तो सेंट्रल लेवलला त्याला शिक्षण मंत्रालय असं काही म्हटलेलं नाही, त्याला HRD मिनिस्ट्री असं म्हटलं जातं. त्याला आपण ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मिनिस्ट्री असं त्याचा उल्लेख येतो. UGC ज्याच्या अंतर्गत येते ती म्हणजे HRD मिनिस्ट्री त्याच्या अंतर्गत येतं. राज्यस्तरावरती जर आपण पाहिलं तर प्राथमिक शिक्षण असं एक मंत्रालय वेगळं आहे, त्याच्या सध्याच्या मंत्री वर्षा गायकवाड आणि हायर एज्युकेशन. त्याचं हायर एज्युकेशनमध्ये 2 पार्ट आहेत, एक तंत्रशिक्षण आणि उच्च शिक्षण. त्याचे मिनिस्टर उदय सामंत आहेत. तर ह्या सगळ्या छोट्या गोष्टी आहेत. केंद्र पातळीवरचं जे काही स्ट्रक्चर आहे ते देखील आपल्याला समजून घ्यावं लागेल. युनिव्हर्सिटीच्या संदर्भात युनिव्हर्सिटी आता याच्यामध्ये हिस्ट्रीचा टॉपिक तुम्हाला थोडा अभ्यासावा लागतो. त्याच्यामध्ये ग्रोवर अँड ग्रोवर नावाचं हिस्ट्रीचं एक चांगलं पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये इंग्रजांच्या आगमनानंतर भारतामधल्या ज्या काही शैक्षणिक सुधारणा झाल्या त्या सुधारणांच्या संदर्भात जर तो टॉपिक ती जे काही 40-50 पानं जर तुम्ही वाचून घेतली तर हायर एज्युकेशनच्या संदर्भाने जे येणारे प्रश्न आहेत ते तुम्ही करू शकता. ज्यांच्याकडं ग्रोवर अँड ग्रोवर आहे मराठीमध्ये त्यांनी ते त्याच्यातून वाचावं, ज्यांच्याकडे नाही त्यांनी आपण त्याची एक एकत्रित झेरॉक्स करू जेणेकरून ती सगळ्यांनाच वापरता येईल आणि ते डाउनलोड किंवा आपण त्याचं झेरॉक्स करून सगळ्यांना देऊ शकतो. तर हा जो पार्ट आहे म्हणजे भारतामध्ये इंग्रजांचं आगमन जरी 16व्या शतकामध्ये झालं. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना ही 31 डिसेंबर 1599ला झाली आणि 1600 पासून ही एकूण व्यापारी कंपनी म्हणून तिला मान्यता मिळाली. मग ती भारतामध्ये 1608-9च्या दरम्यान ती आली आणि तिथून 1757ची प्लासीची लढाई, नंतर 1761ची बक्सारची लढाई, नंतर मग 1857चा उठाव आणि त्यानंतर 90 वर्षांचा जो संघर्ष आहे त्या 90 वर्षाच्या संघर्षामध्ये 3 गट, त्याच्यामध्ये 1885मध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना, राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेनंतर 1885 ते 1905पर्यंतचा जो कालखंड आहे तो मवाळ कालखंड म्हणून इतिहासामध्ये ओळखला जातो. 1905 ते 1920चा कालखंड हा जहाल कालखंड, ज्याच्यामध्ये लोकमान्य टिळक आहे, लाला लजपत राय आहेत, लालबाल पाल आपण जी हे सगळी मंडळी होती. 1920 ते 1947चा कालखंड हा गांधी युग म्हणून ओळखला जातो. त्याच्यामध्ये स्वातंत्र्य क्रांतिकारकांचाही कालखंड आहे आणि गांधींचा जो काही सातत्याने उल्लेख होतो. तर महात्मा गांधींनी एक प्रकारची लिडरशिप देशाला दिली. म्हणजे 1920 ते 1947पर्यंतचा हा दरम्यानच्या काळामधला 27 वर्षांचं सगळं जे काही नेतृत्व आहे ते महात्मा गांधींचं नेतृत्व दिसतं. त्या अनुषंगाने जे काही प्रश्न आहेत तर ते हायर एज्युकेशनच्या संदर्भात इतिहासात प्रश्न विचारले जाते. मग 1857चा जो उठाव झाला, उठावानंतर 1 नोव्हेंबर
1858मध्ये अलाहाबादमध्ये राणीचं जाहीरनामा घोषित करण्यात आला होता आणि त्याच्यामध्ये ज्या काही त्यांनी तरतुदी केल्या होत्या म्हणजे पूर्वीचा गव्हर्नर जो असायचा त्यानंतर गव्हर्नर जनरल पूर्वी होता नंतर त्याला त्यांनी व्हॉइसरॉय म्हटलं गेलं. या सगळ्या संदर्भात जे काही प्रश्न आहेत मग तुम्हाला विद्यापीठ कायदा त्या काळातल्या जे काही आहे मुंबई विद्यापीठाची स्थापना 1858ची आहे. तर चेन्नई किंवा त्या काळातल्या मद्रास युनिव्हर्सिटी कलकत्ता युनिव्हर्सिटी त्यांची स्थापना आहे. म्हणजे हा जो काही शिक्षण व्यवस्थेतला जो प्रवास आहे त्या प्रवासाच्या संदर्भातले काही प्रश्न तुम्हाला निश्चितपणे या टॉपिकमध्ये विचारले जाते. 5 क्वेश्चन्स कमीत कमी 5 क्वेश्चन्स हिस्ट्री रिलेटेड टू हायर एज्युकेशन असे तुम्हाला हे सगळे पार्ट्स विचारले जाते. मला असं वाटतं की एकूण अभ्यासाची नेमकी पद्धती काय असली पाहिजे. आजपासून जर आपण टार्गेट बेसवर तयारी करायला सुरुवात केली तर मार्चमध्ये नोटिफिकेशन येईल आणि मे लास्ट वीक किंवा जून 1st 2nd वीकमध्ये आपली परीक्षा असेल असं जरी आपलं गृहीत धरलं तरीसुद्धा आजपासून 3-1 महिने आपल्याकडं आहे. 3 महिने हा एक चांगला कालखंड आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या कोणाला यावर्षी परीक्षा द्यायची त्या सगळ्यांनी फर्स्ट पेपर आणि सेकंड पेपर असा सायमल्टेनियसली तो अभ्यास सुरू ठेवावा. याच्यासाठी कारण पहिल्या पेपरसाठी साधारणपणे तासभर 2 तास तुम्ही जर दिले तर त्याचा एक व्यवस्थित अभ्यास होईल आणि इतर वेळ तुम्हाला तुमच्या सब्जेक्टसाठी द्यावा लागेल. मराठीच्या संदर्भाने जेव्हा आपण अभ्यास करायचा तो विस्तृत अभ्यास तुम्हाला सगळ्यांना करावा लागेल. मराठी साहित्याची विश्वकोशातली एक कीट आपल्याकडे आहे. त्याचं झेरॉक्स किंवा PDF आपल्या ग्रुपवरती जो काही व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ग्रुपवरती मी शेअर करतो. त्या जर झेरॉक्स उपलब्ध असतील तर तुम्हाला त्या झेरॉक्स देखील आपण देऊ. या संदर्भाने काही प्रश्न आहेत विचारायचा विषयाच्या अनुषंगाने किंवा एकूण स्ट्रॅटेजी आणि सिलेबसच्या दृष्टिकोनातून जर काही प्रश्न असतील तुम्ही आता विचारू शकता. बुकामध्ये याच्यातून काही हो हां म्हणजे उपकार पब्लिक एज्युकेशनच्या पुस्तकामध्ये सगळेच 10 टॉपिक थोडे कवर होते. पण आपल्याला जर थोडं विस्तृत वाचायचं असेल तर मग मी म्हटल्याप्रमाणे की एज्युकेशनशी रिलेटेड एखादं टीचिंग ॲप्टिट्यूडच्या संदर्भात जर खूप काही जर पुस्तक असेल जसं मी म्हणालो की यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचं शिक्षणशास्त्र Medचं एक पुस्तक आहे की जे शिक्षणशास्त्राशी संबंधित आहे आणि संशोधन पद्धतीशी संबंधित आहे. तर ते पुस्तक तुम्हाला वापरता येईल. आणि इतर छोटे पुस्तकं यामध्ये सगळे घटक आहेत. उत्तरमध्येही आहे आणि अरिहंतमध्ये देखील आहे. फक्त तुम्हाला इतर काही जास्तीचा टॉपिक वाचायचा असेल म्हणजे इकॉलॉजीशी संबंधित असेल तर उत्तरमध्ये ते छोटं त्याचे नोट्स दिलेले असतील. पण इकॉलॉजीच्या संदर्भानं जर तुम्ही NCERTचं किंवा स्टेट बोर्डाची पुस्तकं वाचली तर तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर होतील. तुम्ही क्वालिटीच्या संदर्भात वाचायचं असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा पुस्तकामध्ये दिलेलं असेल. पण लक्ष्मीकांत किंवा अन्य काही पुस्तकांमध्ये लक्ष्मीकांत किंवा इतर स्टेट बोर्डाची पुस्तकं किंवा मोठी पुस्तकं वाचून नाही झाली तरी स्टेट बोर्ड आणि NCERTची पुस्तकं जर आपली वाचून झाली तरी पण बऱ्यापैकी आपल्याला तो पार्ट कवर होतो. आणि लास्ट टॉपिक जो आपण म्हटलं हायर एज्युकेशनच्या संदर्भानं ग्रोवर अँड ग्रोवर मला त्यामधला तो जो मधला टॉपिक आहे शिक्षणाच्या संदर्भानं तो जास्त ऑथेंटिक वाटला त्यामुळे तो पण तुम्हाला तो अभ्यासता येईल. आणि तुम्ही तुमच्या 2 स्वतंत्र नोट्स किंवा नोटबुक तयार करून ठेवा. पहिल्या याच्यामध्ये तुमचा फर्स्ट पेपरचा सगळा सिलेबस तुमच्या हस्ताक्षरामध्ये लिहिलेला असावा. दुसऱ्या पेपरचाही सिलेबस जो आहे न्यू सिलेबस पहा किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती ते दोन्ही सिलेबस मी थोडा शेअर करतो की तुमच्या नोटबुकमध्ये तो एकदा लिहिलेला असेल तर तुमच्या हाताखालून तुमच्या डोळ्याखालून तो जाईल आणि मग कुठल्या टॉपिकवरती प्रश्न विचारले जाऊ शकतात ते पहा. प्रिव्हियस क्वेश्चन्स पेपर जर तुम्हाला मिळाले तर ते मिळवण्याचा प्रयत्न करा. प्रिव्हियस क्वेश्चन्स पेपर तुमचे नेटचे देखील अवेलेबल आहे. 2004 पासून जुने सिलेबसमधले पण आहे. फक्त जे ऑनलाईनमधल्या काळामध्ये आता जे सुरू झालं तर ऑनलाईन प्रश्नपत्रिका अवेलेबल नाही आहे. ज्यांनी कोणी परीक्षा दिल्या असतील या दरम्यान त्यांच्याकडे जर त्या PDF कारण जेव्हा आपण प्रश्नपत्रिका सोडवतो त्यानंतर आपल्या मेलवरती एकदा परत एक 30 प्रश्नपत्रिका आपली येते त्या दरम्यानच्या काळात काही दिवसांसाठी. जर तुम्हाला काही ऑब्जेक्शन्स असतील विचारायचं असेल किंवा काही पाठवायचं असेल तर त्यासाठी ती येते. तर ती जर त्यावेळेस तुम्ही PDF करून ठेवली तर ती आपल्या संग्रही राहू शकते. यावेळेसचा पेपर माझ्याकडे संग्रही आहे की त्याच्यावरती आपण डिस्कस करू शकतो. पहिल्या पेपरच्या अनुषंगाने आपण
ठरवलं की उपकार घ्या किंवा पब्लिक अरिहंतचं पुस्तक घ्या. कुठलंही एक पुस्तक जरी तुमच्याकडे असेल तर ते सफिशियंट आहे. इतर काही फार त्याच्यामध्ये वाचण्याची गरज नाही. फक्त एक टार्गेट आपलं असं ठेवा की 20 क्वेश्चन किंवा ओपन कॅटेगरीमध्ये 22 ते 20 क्वेश्चन्स आपले बरोबर घ्यावे लागतील. सेकंड पेपर जो आपला मराठीचा पेपर आहे त्याच्यामध्ये 10 टॉपिक आहे आणि या 10 टॉपिक हे एकाच माणसाला कव्हर करणं शक्य नाही आहे. त्यामुळे ते जर तुम्ही वाटून घेतले आणि सध्याच्या जर सिलेबसमधल्या तुमच्याकडे असणाऱ्या नोट्स आहेत या सांस्कृतिक पार्श्वभूमीच्या अनुषंगाने सरांनी दिलेल्या नोट्स असतील त्या तुम्ही एकदा वाचून काढा किंवा भाषा विज्ञान आणि साहित्यशास्त्राच्या संदर्भात काही नोट्स असतील तर त्या देखील तुम्ही वाचू शकता. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची पुस्तकं यासाठी की ती खूपच ऑथेंटिक आणि एकाच याच्यामध्ये तुम्हाला सगळे घटक त्याच्यामध्ये मिळू शकतात. मुंबई विद्यापीठाची पुस्तकं देखील ऑनलाईन ज्यांची डिस्टन्स कोर्सेस आहेत त्यांच्या अवेलेबल आहेत. कोल्हापूर युनिव्हर्सिटीचे देखील आहेत. कोल्हापूर युनिव्हर्सिटीचेच पुस्तकं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने इकडे घेतलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला त्यांचा अभ्यास केला तर ते अधिक उपयोगाचं होईल. आणि सातत्य असणं कुठल्याही परीक्षेचं म्हणजे ते फक्त नेट सेट असंच नाही, ज्या कोणत्या परीक्षांचा तुम्ही अभ्यास करता आहात त्यांचा एक तर सिलेबस आणि प्रिव्हियस क्वेश्चन्स पेपर हे तुमच्या डोळ्यासमोर असणं गरजेचं यासाठी आहे की सिलेबस असेल तर आपण आपल्या अभ्यासाला आणि एकूण वाचण्याला शिस्त येते. आणि प्रश्नपत्रिका आपल्याजवळ समोर असतील तर प्रश्नपत्रिकांच्या अनुषंगानं मागच्या वर्षी किंवा त्याच्या आधी कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात तर ते तुमचं प्रश्नांचं स्वरूप तुम्हाला लक्षात येईल. आणि बदलणारं जे स्वरूप आहे प्रत्येक वेळी नेटच्या परीक्षेमध्ये वेगळंच काहीतरी विचारलं जातं. यावेळेस बऱ्याचपैकी साहित्यकृतीच्या संदर्भात बरेच प्रश्न होते की बाबा अमुक एका लेखकाची साहित्यकृती असेल तर त्याचं प्रकाशन वर्ष कोणतं आहे किंवा 4 साहित्यकृती दिलेल्या आहेत तर यापैकी कोणत्या 2 साहित्यकृती या संबंधित लेखकाच्या आहेत असे काही प्रश्न त्यांनी विस्तृतपणे विचारलेले आहेत. त्यामुळे तुम्ही जर आता अभ्यासाला सुरुवात करत आहात तर तुम्हाला या वेनं तुम्ही केलं निश्चितपणे तुम्हाला ते मिळू शकतं. आणि सगळ्यांनीच प्रयत्न हा जे सध्या जॉब करत नाही आहेत त्यांनी फेलोशिपच्या दृष्टिकोनातूनच प्रयत्न करावे. एकदा पास झालं आणि तुमची नोकरी मिळाली तर फॉर्च्युनेट आहात तुम्हाला मिळू शकतं. शिक्षण व्यवस्थेमध्ये असंख्य अडचणी आहेत. लोक म्हणतात की खूप डोनेशन्स वगैरे द्यावे लागतात. ही वास्तविकता आहे ती आपण नाकारू देखील शकत नाही. पण जे उत्तर मला स्वतःला कोणते सरांनी दिलं होतं फर्स्ट इयरला असताना सरांनी आम्हाला सांगितलं होतं की नेट सेटच्या परीक्षांचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. तर मी सरांना विचारलं होतं की सर जर तुम्हाला नेट सेट क्वालिफाय झालो शकतो आम्ही तरी सुद्धा जर डोनेशन द्यायचंच असेल तर मग कशासाठी अभ्यास करायचा. तर तेव्हा कोणते सरांनी एक उत्तर दिलं होतं की तुम्ही पात्रता मिळवून ठेवा. तुमच्याकडे पात्रता असेल उद्या जर समजा एखाद्या महाविद्यालयामध्ये संधी मिळाली आणि इथे फक्त गुणवत्तेच्या आधारावरती आणि तुम्हाला जर घेतलं गेलं निश्चितपणे तुम्हाला ती संधी मिळू शकते. असिस्टंट प्रोफेसर म्हणून तुम्ही कुठेही हा विषय मराठी विषय शिकवू शकता. आणि चांगल्या संधी भविष्यात देखील आहे. तुम्ही फेलोशिप घेतली तर तुमचे 5 वर्षांचा एक मोठा कालावधी जवळपास 24 लाख रुपये तुमचे 5 वर्षांमध्ये तुम्हाला मिळतील फेलोशिपच्या 5 वर्षांमध्ये. तर ती एक मोठी एक अमाऊंट आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही उभे राहू शकता. दरम्यानच्या काळामध्ये तुम्हाला अजून काही पर्याय तुमच्यासमोर येऊ शकतो. तर त्याचा देखील आपण प्रयत्न करावा. सगळ्यात महत्त्वाचं टार्गेट असंच ठेवावं की आपण फेलोशिपसाठी आपल्याला अप्लाय करायचं. फॉर्म भरतानाच्या दिवसापासून आपल्या फॉर्म कसा भरायचा फॉर्ममध्ये कुठली चूक होता का म्हणून या डिटेल्स. आता एक मागे आपल्या विभागाचे एक विद्यार्थी होते त्यांनी मित्राला सांगितलं फॉर्म भरायला. त्यांना भरत असताना तो OBCमध्ये भरला आणि हे पास झाले पण हे ओपन कॅटेगरीमध्ये. त्यामुळे त्यांना त्या गोष्टीचा फायदा घेता आला नाही जरी ते पास झाले असते. त्यामुळे कुठलं रिझर्वेशन तुम्ही घेत असाल तर त्याचे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. OBCचं घेत असाल तर व्हॅलिड तुमचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट त्या वर्षीचं म्हणजे त्या 3 वर्षाच्या दरम्यानचं तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. कारण पुढे त्याचं तुम्हाला उपयोग होईल. एक सर्टिफिकेट जनरेट होतं जे साधारणपणे 8-10 दिवस अजून आलं नाही 8-10 दिवसांमध्ये ते सर्टिफिकेट तुमचं येऊन जाईल. आणि जर तुम्हाला JRF मिळालं तर तुमची 2 सर्टिफिकेट असतात. असिस्टंट प्रोफेसरसाठी एक आणि फेलोशिपसाठी JRF अवॉर्ड लेटर एक असते. तर त्या पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी तयारी करावी. आजच्या दिवसापुरत्या काही शंका असतील किंवा अजून काही सूचना असतील की आपण कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे तर ते देखील तुम्ही आता करू शकता. आणि विचारायचं असेल किंवा त्याच्या संदर्भात जर